ज्याला उंचीची भीती आहे, त्यांनी तिथे जाऊ. कडा आहे पूर्ण, आणि म्हणजे खाली पडला की गेला कपाळमोक्ष. कपाळमोक्ष. हा, तर त्याच्यासाठी तुम्हाला इक्विपमेंट पाहिजे. बरोबर. तुम्हाला गावातला वाटाड्या घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि शेवटच्या 2-3 माशा ज्या होत्या त्या तिथनं परत गेल्याने परत की बाबा काही धोका नाही, धोका नाही ना. हे करून त्या आम्हाला कळलं की अरे हा या आता शेवटच्या आहे. तर तुम्ही वर चढणार कसं एवढं सामान घेऊन? नाही म्हणे आम्ही युट्यूबवर बघितलेलं की आहे रस्ता. बापरे. मी शून्य झालं माझ्यासमोर. म्हटलं अरे बाकीचे रोप आणत नाही, पण अगदी छोटा ओढा जरी क्रॉस करायचा तरीही मी रोप लावूनच क्रॉस करायला लावतो. ते बघूनच ते घाबरले 4 जण. ते खालच्याच गुहेत बसून राहिले गप्पा मारत. आणि म्हटलं बसा, तुम्हाला भीती वाटत आहे, मी कधीही कोणाला फोर्स करत नाही. बरोबर. तुम्हाला जर असं वाटत असेल, तुम्हाला विश्वास असेल की चढू शकतो तर वर या, नाहीतर येऊ नका. पण ट्रेक बदनाम होण्यासाठी हे नवशिके जे म्हणजे हौशे म्हणतात ना, ही लोक अत्यंत जबाबदार हे असतात. यासाठी जबाबदार 2500 किलोचं वजन जेव्हा ह्याच्यावर पडेल तेव्हा हे ब्रेकिंग स्ट्रेंथ. बरोबर. तर हे माहिती पाहिजे तुम्हाला घेताना. नमस्कार मंडळी, द गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत सुबोध वैशंपायन. तर हे ट्रेकर आहे पहिली गोष्ट, आणि ट्रेकर असताना त्यांचा याच्यामध्ये ह्यूज असा एक्सपिरियन्स आहे 35 वर्षांचा. आणि ट्रेकिंग करताना त्यांना एक गोष्ट लक्षात आली की आपण ट्रेकिंगला चाललो आहे तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे इक्विपमेंट असले पाहिजे किंवा कोणते इक्विपमेंट आपण कॅरी केले पाहिजे. असा ह्यूज एक्सपिरियन्स ते आपल्यासोबत शेअर करणार आहे की इक्विपमेंट का गरजेची आहे. तर चला बघूया हा पॉडकास्ट. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे वेगळा विषय घेऊन येतोय. आज आपल्याबरोबर आहेत सुबोध वैशंपायन. गिर्यारोहकच आहेत, पण आज एक वेगळी माहिती घेऊन आलो आहे या पॉडकास्टच्या माध्यमातून. ती म्हणजे आपण ट्रेकिंगला जाताना काय घडू शकतं काही माहित नाही आपल्याला. अगदी काय चॅलेंजेस येतील हे माहिती नाही. तर असेच काही चॅलेंजेस यांच्या आयुष्यात किती वर्ष तुम्ही करताय? मी 10व्या वर्षी पहिला ट्रेक केला. म्हणजे तेव्हा याला ट्रेकिंग म्हणतात हे माहित नव्हतं. म्हणजे थोडक्यात किती आता मी आता 48, त्यामुळे 30 वर्ष 35 वर्ष म्हणजे 38 वर्षाच्या अथांग अशा एक्सपिरियन्स मध्ये असे बरेचसे अनुभव, प्रॅक्टिकल अनुभव जे आलेले आहेत. आणि त्यासाठी त्यांनी काही उपकरणं आपल्याला तयारी करण्यासाठी किंवा त्या काही उपकरणं आपल्याबरोबर पाहिजेत ह्याचं त्यांना अनालिसिस झालं, ते कॅरी करतात. मग त्यामुळं ह्या पॉडकास्टमधून आपण अशा गप्पा मारणार आहे की त्यांचे अनुभव काय काय आले आणि त्याच्यातून त्यांनी कोणकोणते इक्विपमेंट्स न्यायला पाहिजेत हे गरज भासली. आणि असंच आपण छानपैकी गप्पा सरांशी मारणार आहे. तर जसं मी विषय सुरुवात करून दिली, तर पॉडकास्टवरती आल्याबद्दल धन्यवाद सर. तर सुरू करूया. हो. पहिला ट्रेक म्हणता येईल किंवा मी पहिल्यांदा गेलो तेव्हा रायगड पहिला ट्रेक होता माझा. ओके. आणि तिथे हिंदू साम्राज्य दिनाचं तेव्हा उत्सव साजरा करायचा, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल. ओके. आणि तेव्हा मला आठवतंय की अगदी बाजारपेठेत कोणी नसायचं. अगदी ठराविक लोक तिथे झोपायला आणि तिथे राहायला द्यायचे. आणि रात्रीचा ट्रेक तो असायचा. आम्ही तेव्हा हे केलं. नंतर पुण्यात मी जेव्हा आलो तेव्हा माझ्या मित्रांनी मला विचारलं की ट्रेकला येतोस का? प्रॉपर तुम्ही कुठले? नाही, मी प्रॉपर रायगडचाच आहे. ओके ओके. तर पुण्यात नोकरीनिमित्त आल्यानंतर मला विचारलं की ट्रेकला येतोयस का तू? मी विचारलं, म्हटलं काय असतंय? तर तेव्हा त्याने सांगितलं अरे गडकिल्ले. अच्छा, म्हटलं हे मला ट्रेक म्हणतात. याला ट्रेक म्हणतात असं ते होतं. तर मग तेव्हा त्यांच्याबरोबर जायला लागलो. ठराविक मित्र होते तेव्हा. अगदीच म्हणजे ठराविक पुस्तकं असायची की हा गड आहे आणि याच्या पायथ्याचं गाव हे एवढंच माहिती असायचं. पूर्वी तेव्हा GPS नव्हते, म्हणजे काहीच नव्हतं. आणि मग बसमध्ये बसायचं, टार्गेटला जायचं, त्या गावाचं नाव विचारायचं की याला बस किती वाजता. दिवसातनं एकच बस. म्हणजे तुम्ही चढून उतरेपर्यंत जर ती बस गेलेली असेल तर तिथून 6 किलोमीटर खांद्यावर तिथे सामान सगळं घेऊन जायचं, हायवे पर्यंत लागायचं. तिथनं कुठला तरी भाजीचा टेम्पो त्याच्या टपावर बसायचं आणि मग पुण्यात यायचं. आणि नोकरी चालू होती त्यामुळे आत्ताचं जे आहे की बसमध्ये बसायचं, छान जायचं, GPS असतात,
सगळं मोबाईलवर दिसतं तुम्हाला, बरोबर. तेव्हा आमचा जीपीएस कुत्रा असायचा गावातला. मग तो कुत्रा घेऊन जायचा वरपर्यंत, फक्त त्यालाच माहित असायची ती वाट. पण आत्ताचं आणि हे तेव्हा खूप फरक आहे. आत्ताच्या पिढीला पेशन्स सुद्धा तेवढे नाहीत. म्हणजे 200 मीटर वरती जरी बस दिसली गड उतरल्यावर, तरी ते म्हणतात सर गाडी इथपर्यंत येईल का, 200 मीटर सुद्धा चालायची तयारी नसते. तर असं आम्ही सुरुवात केली. आणि तेव्हा गड किल्ले म्हणजे आम्ही शनिवारी किंवा शुक्रवारी SM जोशी ब्रिजवर भेटायचो मित्र, आणि लिस्ट असायची, अरे हा किल्ला राहिलाय, त्या किल्ल्याला जायचं. असं ते असायचं. लग्न नव्हतं झालं त्यामुळे घरचं काही नव्हतं. दर शनिवारी रविवारी अगदी जाता यायचं. म्हणजे सुट्टी मिळाली की आम्हाला ती अपॉर्च्युनिटी वाटायची. म्हणजे दिवाळी असू दे, गणपती, आम्ही कधीच इथे नसायचो पुण्यामध्ये. आम्ही कुठेतरी गड किल्ल्यांवरच असायचो. पण तेव्हाची परिस्थिती अशी होती की एकतर स्वच्छ होते गड पूर्ण, म्हणजे 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा अजिबात तिथे, आणि म्हणजे आता हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावर जी जत्रा भरते दर शनिवारी, तेव्हा कोकण कड्यावर 7-7:30 नंतर थांबायला भीती वाटायची, कारण श्वापदांचे आवाज यायला लागायचे. अरे बापरे. म्हणजे तिथून देवळाच्या इथे एक गुहा आहे, आणि त्या गुहेत येऊन तिथेच बाहेर शेकोटी पेटवून ठेवायची, म्हणजे आतमध्ये कोणी यायला नको तरच किंवा. तर असं होतं. आता खूपच सगळं बदललं. तुम्हाला तिथे वरती जेवण मिळतं, सगळं मिळतं. तर असं आहे. थोडक्यात सगळ्याचे आता सिंहगड झालेत, सगळ्याचे सिंहगड झालेत. आणि सिंहगड म्हणजे मी सांगतो, मी सिंहगडलाच प्रॅक्टिसला जायचो, पण नंतर तिथे काय इतिहास घडलाय हे लोक विसरून तिथे कपल बसलेली असतात, ते बघवत नाही. म्हणजे जुने ट्रेकर जे आहेत त्यांना हे बघवत नाही, बरोबर, की काय चाललंय इथे, काय घडलाय इतिहास आणि तुम्ही काय करताय, बरोबर. तर हे सगळं. पण आता ह्याच्यावरती काही तुम्ही रिस्ट्रिक्शन फारशी हे करू शकत नाही. तिथे जायचं नाही, एवढंच हे करायचं. डाकबैरीला मी आपल्या इथनच कामशेतला आहे, प्रॅक्टिसला जायचं तर तिथे जातो मी. तर पूर्वी सिंहगडला जायचो. तर पण या अनुभवांमधनं की आपल्याकडे काय काय बेसिक गोष्टी हव्या. तर कसं आहे की काही गड किल्ले आहेत ते अगदी पायवाटा रुळलेले आहेत, बरोबर. पण काही गड किल्ले जे आहेत तिथे तुम्हाला तुमचं बेसिक इक्विपमेंटरी हवे. म्हणजे रोप हवा तुम्हाला, कॅराबिनर आहे, डिसेंडर आहे, झुमार आहे. झुमारिंग याच्यासाठी असतं की तुम्ही हार्नेस सेट, म्हणजे साध्या भाषेत जर म्हणाल तर सेफ्टी बेल्ट, त्याला हार्नेस म्हणतात टेक्निकल भाषेत. तर हार्नेस घालून तुम्ही जेव्हा रोप वरती एकटे चढत असता आणि तिथे होल्ड नसतं पाय ठेवायला किंवा हे खडा रॉक पाहिजे असतो, बरोबर, तिथे तुम्हाला सेफ्टी म्हणून तो झुमार रोपला लावायचा असतो. आणि मी दाखवतो तुम्हाला झुमार. हा झुमार आहे, ओके. हे इथे लॉक असतं, ओके, असं याच्यामधून रोप जातो आणि तुम्ही हे लावलं की हा फक्त वर जातो, लॉक होतो, बरोबर. आणि याला हे हँडल आहे पकडायला, तुम्हाला ग्रीप मिळते, बरोबर. तुम्ही वर करायचं, पाय लावायचा, थोडं रोप वरती पकडायचा, परत वर करायचं, असं झुमारिंग म्हणतात त्याला, ओके. तर हे तुम्हाला करता येतं. म्हणजे कुठेही तुम्हाला जरी पाय वगैरे ठेवता, पाय लावायला फक्त भिंतीला लावायला, काता कड्याला लावायला जरी तेवढं असलं आणि रोप फिक्स केलेला तुमच्याकडे झुमार असला तर तुम्ही वरही जाऊ शकता आणि तिथनं रॅपलिंग करून खाली येऊ शकता. मग खालती येताना हे उपयोगी नाही, खालती येताना याचा काही उपयोग नाहीये. खालती येताना हार्नेस सेट असतो आणि त्यातनं कॅराबिनर आणि डिसेंडर मधनं तो रोप गेला आणि ते आपल्या हातात असतो कंट्रोल त्याचा. त्यालाही टेक्निकल हे पाहिजे, म्हणजे असंच कुठेही जाऊन प्रॅक्टिस करण्यात काही अर्थ नाहीये, बरोबर. कोणीतरी माहितगार किंवा अनुभवी. झुमार उलटा लावला तर नाही, उलटा लावला तर तुम्ही काय होतं, हा लॉक होतो, म्हणजे तुम्ही असेच येणार खाली, बरोबर, पण धरणार कुठे, रोप तुमच्या खाली असतो पायाच्या, ओके ओके. त्यामुळे आणि तुम्ही जर हातातला रोप जर सोडला तर तुमचा कंट्रोल राहत नाही, हे पकडू शकत नाही तुम्ही. त्यामुळे हे फक्त वरती असेंडिंग साठी आहे, डिसेंडिंग साठी नाही. तर अशा गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला इक्विपमेंट लागतात. ढाकबैरी सुद्धा आहे, तर तिथे पूर्वी एक साधं लाकूड होतं, तेही दोराला, म्हणजे ते लाकूड हलायचं आणि वारा इतका प्रचंड आहे तिथे की ते हलतच. म्हणजे जर ज्याला उंचीची भीती आहे, कडा आहे पूर्ण, आणि म्हणजे खाली पडला की गेला, कपाळमोक्ष. तर त्याच्यासाठी तुम्हाला इक्विपमेंट पाहिजे. तुम्हाला गावातला वाटाड्या घेणं अत्यंत महत्वाचं आहे.
की त्याचं गावात ओळख असते. बरोबर. उद्या उठून तुम्हाला काही जर मदत लागली तर गावातनं मदत मिळण्यासाठी तो जेवढा फास्ट गावात जाऊ शकतो शॉर्टकटनी तेवढं तुम्ही नाही जाऊ शकत. बरोबर. माउंटेनिअरिंगचा कोर्स जो असतो तो बेसिक करणं तुम्हाला महत्वाचं आहे. त्या 2-3 संस्था आहेत, NIM आहे किंवा जिम आहे, म्हणजे जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग, त्या सोनमर्गला आहेत, ओके, श्रीनगरला. तर त्यांचं 26 दिवसाचं ट्रेनिंग असतं, म्हणजे ते बेसिक असतं. तिथेही सांगतात की तुम्ही जे सोलो ट्रेक करता हे अत्यंत धोकादायक. म्हणजे आता एक मध्ये केस घडलेली की प्रबळगड जो आहे तिथे हैदराबादहून एक लेडी झालेली आणि तिने शेवटचं लोकेशन नवऱ्याला पाठवलं आणि नंतर ती जी गायब झाली ती मिळालीच नाही. आणि मग 3-4 दिवसांनी सगळे ट्रेकर आणि रेस्क्यू टीम हे सगळे गेले तेव्हा त्यांची डेड बॉडी दरीत मिळाली. पण ह्याच्यासाठी एकट्याच जाणं नाही, 3 कमीत कमी लोक पाहिजेत. हा बेसिक नियम की 3 जण तरी हवेत. कशासाठी की मला समजा अटॅक आला, हार्ट अटॅक आला किंवा माझा पाय फ्रॅक्चर झाला किंवा काही झालं, एकानी त्याच्याजवळ थांबायचं, म्हणजे 2 झाले आणि तिसऱ्यानी गावात मदत मागायला जायची, तर तुम्ही सेफ असता. नाहीतर होतं असं की तुम्ही अगदी 2 जण जरी गेलेत आणि मला हालताच येत नाही तर त्याचा जीव अडकून राहतो की अरे याला एकट्याला सोडायचं आणि गावात जायचं का याला घेऊन जायचं. बरोबर. तर तिघ जण कमीत कमी पाहिजे. तुम्ही म्हणजे सोलो ट्रेक करतात ते त्यांच्या कॉन्फिडंट असतात ते त्या बाबतीत, पण करू नये. कमीत कमी जीवाशी खेळच आहे ते, जीवाशी खेळ म्हणजे जीवाला उदार होऊन. हो अगदी. म्हणजे त्याला जर काही झालं, कारण आता तुम्ही बघाल तर अगदी 20-20 वर्षाच्या मुलांना अटॅक येतात. बरोबर. म्हणजे तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही की मी अगदी फिटच आहे. आणि वरती गेल्यानंतर काय सिच्युएशन येईल हे तुम्हाला खालून सांगता येणार नाही, काहीच सांगू शकत. म्हणजे हे झालं अटॅकचं. बरोबर. पण म्हणजे आता मला आठवतं, मी तुम्हाला किस्सा सांगतो. अलंग मदन कुलंग तेव्हा नावही माहित नव्हतं आणि आम्ही एकदा जाऊन आलेलो होतो, पण तरी मी वाटाडा घेतल्याशिवाय जात नाही का, म्हणजे अशा टेक्निकल ट्रेकला. आम्ही 3 जण होतो, 4 जण आणि वाटाड्या असे 5 जण होतो. आणि मुंबईकडनं येणारी लोक जी आहेत ती कुलंग आधी करतात. हे 3 किल्ले आहेत, अलंग, मदन आणि कुलंग. कुलंगकडनं मुंबईकडनं येणारे लोक कुलंगवाडीत आधी जातात कारण त्यांना ते जवळ आहे. तर तिथून ते कुलंगवाडीत उतरले. 14 जणांचा ग्रुप होता आणि त्यांचा एक लीडर होता. पण झालं असंच, 2 वर्ष ट्रेकिंग केलेलं झालं, लीडर झाला लगेच. तर ते तर हल्ली फॅडच आहे. म्हणजे तुम्ही पैसे कमावणं हा एकच त्यात नाही असं. तुम्ही गड किल्ले बघणं हे नसतं, तिथे जाऊन फोटो काढायचे आणि सोशल मीडियावर अपलोड करायचे. बरोबर. हा एकच हे झालेला आहे. आता ड्रोन वगैरे पण आलेले आहेत, ते सगळंच अगदी म्हणजे फॅसिनेटिंग आहे त्यामुळे. तर तेव्हा ते आलेले होते आणि ते कुलंगवरती राहिले. कुलंग केलं त्यांनी आणि मदनवरती राहिले. आणि याला काहीच माहित नव्हतं, त्या वर्षी नेमकी कारवी फुललेली होती. आणि कारवी म्हणजे सह्याद्रीतला एक फुलांचा प्रकार आहे, जो दर 8व्या वर्षी किंवा 8 वर्षांनी फुलतो. 8 वर्षांनी फुलतो. हा, एकदा. ओके. आणि त्याच्यामध्ये प्रचंड मध असतं. हो, बर. तर ते फुलल्यानंतर मधाची पोळी प्रचंड, म्हणजे आग्यामुळं म्हणतात त्याला. बर. तर ते आग्यामुळं झालेले असतात. जिथे कपारी मिळेल त्यांना तिथे ते पोळं करतात. त्या वर्षी नेमकी कारवी फुलली. तर कारवी फुलली म्हणून आम्ही तिकडे गेलेलो. खरं तर आम्ही यांना माहित नव्हतं. आम्ही अलंग केलं आणि मदनकडे आम्ही निघालेलो सकाळी. मदन आणि अलंगच्या मध्ये एक दरी आहे किंवा तुम्ही म्हणाल तिथनं 2 हे जे आहेत किल्ले एकत्र येतात अशी जागा म्हणजे. तर त्याच्या अलीकडे आम्ही पोहोचलो. तिथे आधी एक छोटीशी गुहा आहे. तिथनं आवाज जोरजोरात किंचाळण्याचा आवाज यायला लागला. तर आमचा वाटाड्या होता तो समजला लगेच की आग्यामुळे उठलाय. साहेब तुम्ही चौघही गुहेत जा आधी, तिथे आपण गवत पेटू आणि मग ती लोक ज्यांना मधमाशांचा अटॅक झालाय त्यांना आपण एकेकाला रेस्क्यू करू. बरोबर. तर ती पळतच होते. म्हणजे आम्हाला दिसत होतं की हे इकडे येणार, पण म्हणजे त्यांचे चेहरे अक्षरशः काळे झालेले. एवढ्या माशा त्यांच्या चेहऱ्यावर बसलेल्या मुलींच्या. बरं, त्यांना कधी माहित नाही झालेलं असं तिथे की तुम्ही कधीही ट्रेकला जाताना डिओडरंट
किंवा परफ्यूम हे तुमच्यासाठी घातक जीवघेणं असू शकतं. कारण त्याच्यावरती तुम्ही ते जेवढं स्ट्रॉंग माराल त्याच्यावरती अटॅक पहिला होतो मधमाशांचा. हे यांना माहित नव्हतं. बरोबर. मुली मदनवर राहिल्या आणि सकाळी उठून नाश्ता वगैरे केला आणि आंघोळ करायला चान्सच नाही. डिओ लावला. यांनी मारले स्प्रे. म्हणजे तुम्हाला सांगतो ही टॅगलाईन केली तरी चालेल की सह्याद्रीत फिरायला जायचं तर घाम हा तुमचा डिओड्रंट असतो. की घामाच्या ह्याला ते फारसं हे करत नाही कारण ते नॅचरल आहे. पण केमिकल त्या आणि त्यांचं काही चूक नसते. एक वेगळा वास. त्यांना असं वाटतं की हे केमिकल काहीतरी आहे म्हणजे हे आपल्या पोळ्यावरती अटॅक करणार. हो, असं ते त्यांचं हे असतं आणि मग त्या काउंटर अटॅक करतात. हो. ओके. हा हे आहे. त्यातही पहिली माशी जेव्हा चावते तेव्हा तिला चिरडायची नाही. तिला तुम्ही चिरडलं की ती एक स्मेल सोडते की हे तुमचं टार्गेट आहे आणि सगळ्या माशा मग त्याच्यावर अटॅक. पण हे माहीतच नसतं बऱ्याच आहे. तर त्या लिडरलाही माहित नाही. पण ते चावल्यानंतर ते काय सुधरतच नाही खरं तर. नाही सुधरत नाही. पण त्या आपण काढून टाकणं. तिला चिरडली तुम्ही मेली ती की डंख तर आत राहतोच पण ती सुद्धा एक स्मेल सोडते. पण डंख गेल्यानंतर ती माशी मरते ना, असं आहे ना? पण ती तिने सोडल्यानंतर ती चावत म्हणजे डंख जेव्हा मारते ते एका सेकंदात होत नाही. ती बराच वेळ बसते. बरोबर. आणि घुसवते डंख. पण कसलं दुखतं ते? नाही दुखतं, प्रचंड दुखतं. पण त्यावेळेला तुम्ही कंट्रोल करायचा. दुसरी गोष्ट पळायचं नाही. चेहरा झाकून गुडघ्यावरती बसायचं आणि चेहरा लपवायचा फक्त. तुम्ही जेवढे हालचाल जोरात कराल तेवढ्या त्या तुमच्यावर अटॅक करतात. हो. तर ते करायचं नाही. पण त्यांना काहीच माहित नव्हतं. हे नियमच माहित नव्हते. मी एक पॉडकास्ट केला ना तेव्हा मकरंद केतकर बरोबर त्यांना सांगितलं होतं की माशी आली की ती चेक करून जाते. पहिल्या 2-3 माशा चेक करायला जातात. त्यामुळं जसं आहे तसंच हे करायचं. त्याला असं हटकवायचं वगैरे काही नाही. शांत बसायचं. मग त्यानंतर परत दुसरी माशी येते थोड्या वेळानं बघते आणि मग म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये हे तेव्हा कळतं. त्यांना भीती वाटली पहिल्या 2 त्यांच्या हेअर तरच ते अटॅक करतात. पण नाही तर होत नाही. आता त्यांचं संक्रमण जे चालू असतं. ढाकबैरीचा आणखीन एक किस्सा सांगतो. तिथे एक खिंड आहे बारीक. म्हणजे शेवटी ढाकबैरीला खिंड आहे आणि त्या खिंडीतनं आम्ही उतरताना मी माझं तर आता ते दुसरं गरज झालेलं आहे. त्यामुळे मी प्रॅक्टिसला पण तिथं त्या खिंडीत उतरत असताना ते संक्रमण त्यांचं स्थलांतर चालू होतं. तर हजारो माशा जात होत्या आमच्या आजूबाजूने. हजारो माशा अंगावर बसत होत्या. काय मी म्हटलं अजिबात एकालाही चिरडायचं नाही. त्या काही करत नाही तुम्हाला. त्या सगळ्या माशा खिंडीतनं क्रॉस झाल्या आणि आम्ही सुखरूप गेलो. पण तिथे जर कोणाला मारलं असतं त्या माशीला किंवा चिरडलं असतं तर त्या सगळ्या माशांनी अटॅक केला असता. बापरे. असे किती जण घेऊन गेला होता तुम्ही? हे तेव्हा जवळजवळ 32 लोक होते. कोणाला चावली नाही? एकाच्याही चावली नाही. म्हणजे अगदी चेहऱ्यावर वगैरे पण बसल्या. त्यांना म्हटलं तुम्ही काहीही करू नका. आहात तसे शांत उभे राहा. त्या खिंडीचं 2 हे होते. 2 बाजूला तुम्ही टेकून उभे राहा. त्यांना जाऊ दे मधनं सगळ्यांना पुढं. आणि ते दमलेले असेल कारण वारा होता प्रचंड त्यांच्या उलट्या बाजूला. त्यामुळे त्यांना दम लागत होता. बरोबर. आणि त्या बसायच्या अंगावर. पण त्या चावण्यासाठी नाही बसायच्या. त्या तशाच निघून जायच्या. म्हणजे त्यांचा दम खाऊन झाला की निघून जायच्या. आणि शेवटच्या 2-3 माशा ज्या होत्या त्या तिथनं परत गेल्या आणि परत की बाबा काही धोका नाही हे करून त्या आम्हाला कळलं की अरे या आता शेवटच्या आहे आणि मग त्यांनी जाऊन मग त्या आपल्यासाठी पण चेक आहे. हो चेक आहे की आता गेले आहे. हे त्यांचे शेवटचे पहारेकरी होते आणि ते गेलेले आहेत. पण अगदी म्हणजे हजारो माशा गेल्या तिथनं क्रॉस झाल्या. पण एकही चावली नाही. कारण कोणीही आमच्यातले डिओ मारला होता. मी गाडीतनं उतरताना कधी सगळ्यांना स्ट्रिक्टली सांगतो. म्हणजे आधी गाडीत बसताना रात्री की तुम्ही आता डिओ मारला असाल ठीक आहे. रात्रभरात कमी होत होतं. बरोबर. पण उद्या सकाळी गाडीतनं उतरताना कोणीही डिओ मारायचा नाही. म्हणजे डिओ मारलात तर ती तुमची जबाबदारी कारण तुमच्यावर आधी अटॅक होणार आहे पहिल्या माणसावर. तर ते सांगूनच आपण उतरवतो. तर त्या मदन आणि अलंगच्या मध्ये आम्ही तिथे हे पेटवलं, गवत पेटवलं केला आणि त्या सगळ्या 7-8 मुली होत्या की त्यांच्यावर जास्त अटॅक झालेला. मुलं जी होती ती मागच्या मागे पळाली. तोंडावरती रुमाल आणि होतं यांच्याकडे काही नव्हतं. त्यामुळे यांच्या तोंडावरती अटॅक केला त्यांनी आणि त्या गुहेकडे आल्या. त्यांना म्हटलं तुम्ही आतमध्ये घुसा. ते धुरामध्ये एकदम खूप दूर झालेला. ते माशा सोडून गेलं. बरोबर. पण त्यांना एवढा त्रास व्हायला लागलेला की मधमाशांचा अटॅक झाला आणि त्या चेहऱ्याला चावल्या
की तुम्हाला उलट्या आणि जुलाब चालू होतात. बापरे. आता म्हटलं आपण आहोत 4 आणि त्या तिघींना आम्ही 5 जण होतो. बरोबर. त्यातले 2 थोडे नवीन होते आणि आम्ही 3 आणि तो वाटाड्या असे मुरलेले, म्हणजे आम्ही बरेच ट्रेक पहिल्यापासून. तर तो वाटाड्या म्हटलं सर यांना खाली घेऊन गेलो नाही तर यांचा जीव म्हणजे हे बेशुद्ध एकदा पडले की कंट्रोलमध्ये नाही. त्यांनी खाली कळवून ठेवलं. त्याच्या मोबाईलला रेंज होती, बीएसएनएल, आमचे बीएसएनएलचे नव्हते. त्यांनी सांगून ठेवलं की असं असं आहे, पण ती अँब्युलन्स यायला 2-2.5 तास लागणार होते. बापरे. आम्ही तिथनं जास्तच, म्हणजे ते तिथे अँब्युलन्स हे करून ज्या ठिकाणी तुम्ही होता नाही तिथून आम्हाला खाली उतरायचं, गावात यायला खाली अँब्युलन्सला खूप वेळ लागणार होता, कारण तेव्हा फॅसिलिटी नव्हत्या, रस्ते अत्यंत खराब होते. आता खूप सुरेख रस्ते झालेले आहेत, तर रस्त्यांमुळे आता लवकर पोहोचता येतं, पण तेव्हा म्हणजे त्या हायवे पासून टर्न मारल्यानंतर 2-2.5 तास लागणार होते. म्हणजे जवळजवळ 4-5 तास त्यांना ते पोहोचायला लागणार होते. आम्ही खाली पोहोचलो, माझ्याकडे फर्स्ट एड कधीही असतोच म्हणजे माझ्याकडे, आणि त्यामध्ये पिंचेस असतात. आम्ही खाली उतरल्यावर अक्षरशः जो वाटाड्या होता त्यांनी सगळ्यात जिला जास्त चावलेल्या मुंग्या हे मधमाशा, त्यांनी तिला खांद्यावर घेतलेलं आणि आम्ही आणखीन दोघांनी घेतलेलं. आमचा गड तो तसाच राहिला. बरोबर. आम्ही तिथनं त्याला माहित होतं पाण्याची वाट कुठपर्यंत आणि कुठनं वळायचं, तो अगदी म्हणजे तिथला मुरला. तर आम्ही खाली गावात पोहोचल्यानंतर म्हणजे त्यांना हे नव्हतं, जेमतेम डोळे उघडत होते, त्यांना सुजलेले चेहरे पूर्ण. तर तो वाटाड्या म्हणला साहेब यांचे जर डंक काढले ना तर यांना कमी हे होईल, म्हणजे दुखायला. हा, आम्ही त्या गाड्या 2 तास येईपर्यंत यांचे डंक अक्षरशः काढत होतो चेहऱ्यावर. त्या 3 मुली होत्या गुजराती, त्यांना उन्हाची पण सवय नाही कधी, तर हे म्हणजे त्यांना एक्स्ट्रीम होतं. आता झालं ते तिथनं अँब्युलन्स येऊन त्यांना घेऊन, म्हणजे त्यांचे पालक पण आले, अक्षरशः ते पाया पडले आमच्या की तुम्ही नसतात तर कठीणच होतं यांचं. त्यांनी त्या लीडरवरती केस केली वगैरे, सगळं ते झालं पुढे. पण होतं असं की 8व्या वर्षी किंवा 7 वर्षांनी एकदा कारवी फुलते हे कळण्यासाठी तुम्ही 8 वर्ष ट्रेक करायला हवा. बरोबर. तर तुम्हाला कळतं की हे एवढं हे सरप्राईजेस आहेत. 2-3 वर्षांनी जर तुम्ही स्वतः लीडर झालात आणि जर गेलात घेऊन, तर हे तुमच्या जीवाला तर धोका आहे. बरोबर. शिवाय ज्यांना तुम्ही घेऊन जाता त्यांच्या जीवाला खूप धोका आहे. त्यामुळे ट्रेकला जाताना कमीत कमी 8-10 वर्ष अनुभव याला. नाही, कसं आहे, आता दुसरंच वर्ष त्याचं असेल आणि तेव्हा माहित कारवीचं 8वं वर्ष असेल तर काय सांगता, म्हणजे बरोबर ते त्याचं आणि हे झालं. पण त्यांनी सगळं सोडलं ते, म्हणजे केसच, ते खूप श्रीमंत लोक होते बरोबर त्यांचे पालक, आणि त्यांनी केस वगैरे केली. मला अजूनही कॉल येतात त्यांचे किंवा कॉन्टॅक्टमध्ये आहेत, मुंबईचे आहेत ते. तर पण हे तुम्ही हे केलं पाहिजे. दुसरं एक हे सांगतो तुम्हाला अनुभव. म्हणजे तुम्ही काय सांगितलं की काय नेलं होतं ते काढण्यासाठी, म्हणून पिंचेस जो असतो, पिंचेस असतो, हा, म्हणजे ज्यांनी काटा वगैरे काढतो, छोटा चिमटा असतो पॉइंटेड, ज्यांनी तुमचा काटा वगैरे काढता येतो किंवा मधमाशांच्या, हा, हे याच्यासाठी उपयोगी पडतो. तर हे फर्स्ट एड मध्ये तुमच्या हवं. सगळ्या प्रकारच्या पेन किलर, सगळ्या प्रकारचं तुमचं डिहायड्रेशन झालं तर त्याच्यासाठी तुमचं एनर्जल म्हणून येतं पावडर, तर ती हवी. आणि ह्या बारीक गोष्टी आहेत. आणखीन एक गोष्ट सांगतो, म्हणजे हे मी माझ्या अनुभवात, आपण डीमार्टला जातो, डीमार्ट मध्ये तुम्ही पिशवी जर घेऊन गेला तर तिथे टॅग लावतात आणि लॉक करतात. बरोबर. तर हे टॅग घेऊन जावे हे इतरांना माहित नसतं, फारशा लोकांना. पण आता हे तुम्ही हे करता, याच्यातनं लोक शिकतील. तर ते टॅग मिळतात हार्डवेअर मध्ये, डीआयवाय मध्ये मिळतात ना. हा, डीआयवाय मध्ये पण मिळतात. हे टॅग 2 गोष्टींसाठी उपयोगी पडतात. एक तर तुमचं सोल समजा निघाला शूजचा आणि तुम्हाला पूर्ण ट्रेक करायचंय, तर तुमच्याकडे स्विस नाईफ असतोच. बरोबर. त्याने तुम्ही हे करून जर तो टॅग लॉक केलात तर तो सोल निघत नाही शेवटपर्यंत. तुम्ही बाकी काही हे जर केलं आणि पाऊस असेल तर ते सटकून जातं. बरोबर. टॅग निघत नाही. तो टॅग एकदा तुम्ही लॉक केलात आणि ते कट करून टाकलं की तुमचा शूज तुम्ही जसा होता तसा वापरू शकता. बरोबर. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आता सापांचे प्रकार आहेत बरेच. त्याच्यात काही सापांचे प्रकार आहेत हे मज्जा संस्थेवरती हल्ला करतात, आणि काही आहेत ते लोकल, म्हणजे तिथले आपल्या सेल्स जे ते डॅमेज करतात. बरोबर. तर पूर्वी आम्हाला हेच माहित होतं की जिथे साप चावलाय तिथे वरती टाईट करायचं, पण आता त्यांनी सांगितलं की तो अवयव निकामी होऊ शकतो. पण माणूस मरण्यापेक्षा
आपण म्हणतो की जर वेळ असेल खाली पोहोचेपर्यंत आणि तो माणूस मरणार आहे तर तो पाय गेलेला परवडेल पण माणूस नाही. तर तो टॅग जो आहे तो तुम्ही एकदा जर लॉक केला त्याच्यावरती पायाला तर तो निघत नाही, दोरी लूज होऊ शकते. बरोबर. टॅग इझिली आणि म्हणजे तुम्हाला ते कळलं पाहिजे की आपल्याला पोचायला किती वेळ लागणार आहे आणि काय, कारण त्याची जेवढी हालचाल होईल त्या माणसाची ज्याचा साप चावलाय तर त्याच्या हालचालीवर ते विष फास्ट तुमचं हृदयातनं म्हणजे सर्क्युलेशन तेवढं ते फास्ट होतं. पण हे तुम्हाला अंदाज पाहिजे की हे नाही तर ते पण आहे, पण कसं बांधायचं त्याची पण टेक्निक पाहिजे खरं तर. नाही, टॅग जो आहे तो टॅग तुम्ही गोल हे करून एकदा करकन ओढला, लॉक केला की तो निघत नाही, म्हणजे तो कट केल्याशिवाय निघत नाही. तर ते त्या दोन हे प्रकारे तुमची सॅक तुटली बंद त्यासाठी पण, तर तुम्ही फक्त एक होल त्यातनं दोन्हीतनं हे केलं आणि तो टॅग दोन लॉक केले तर ती सॅक जेवढी तुम्ही नवीन हे करता तेवढीच तुम्हाला ती उपयोगी पडते. बरोबर. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अनुभवातनच आणि हे विचार करायला अरे हे इथे उपयोगी पडले तर आपल्याला ट्रेकमध्ये तुमच्या डोक्यात जेव्हा ट्रेक असतो त्यावेळी ते होतं, त्यावेळेला हे सुचत. बरोबर. तुम्ही इतर वेळी काही नाही, शनिवारी डायरेक्ट निघालात आणि ट्रेकला गेलात तर हे सगळं डोक्यात नसतं. बरोबर. पण त्यावेळेला ज्या वेळेला काही इक्विपमेंट नव्हती किंवा काही नव्हते, मग अगदी डागवैरी सुद्धा आम्ही विदाऊट रोप आणि फ्री क्लाइंब करायचो की काहीच आधार नसायचा, एक लाकूड बांधलेलं आहे त्याला आहे. पावसाळ्याची गोष्ट आहे, आम्ही म्हणजे पावसाळ्यात तिथे गावकरी सुद्धा जात नाहीत, डागवैरी एवढं ते कठीण श्रेणीतलं आहे. बरोबर. आणि घसरड असतं तिथे. तर आम्ही पावसाळ्यात तिथे रॅपलिंग ठेवतो की कोणीच नाही, आपलाच ग्रुप, सगळ्या सेफ्टी इक्विपमेंट, हार्नेस सेट सगळं आपण घेऊन जातो आणि आम्ही ट्रेक तिथे केला, रॅपलिंग करून सगळ्यांना उतरवले. मी तुम्हाला जी खिंड म्हटलं तर मी माझ्या व्हॉलेंटिअरना सांगितलं की इथनं सुरक्षित त्यांना खिंड एकदा क्रॉस करा आणि वरती जागा आहे बसायला, तिथे थांबा तुम्ही. 2 व्हॉलेंटिअर गेले, 2 व्हॉलेंटिअर माझ्या बरोबर होते आणि ते व्हॉलेंटिअर आणि हे सगळे गेले. आम्ही रोप कॉईल करत होतो, रोप जो गुंडाळणं असतं त्याला कॉईल करणं म्हणतात, तर कॉइलिंग करत होतो आम्ही. आणि कॉईल करत असताना खालनं आवाज आला की कोणी आहे का. इथे पावसाळ्यात येत नाही, गावकरी सुद्धा येत नाही, तर म्हटलं आपलंच कोणी पडलं की काय किंवा काय. पण आवाज खणखणीत होता, म्हणजे असं काही त्याला लागलंय किंवा असं वाटत नव्हतं. मी विचारलं कोण आहे, तर म्हणे आम्ही असं आलोत, मुंबईहून आलेलो. म्हटलं मुंबईहून आलात मग कुठून आलात तुम्ही, तर म्हणे आम्ही राजमाचीकडनं आलो. बर. म्हटलं हा रस्ता तुम्हाला कोणी सांगितलं आता सुरक्षित आहे किंवा आहे, तर ते चुकीच्या रस्त्याने आलेले. एका ठिकाणी पायवाट आहे, तीही घसरडीत आहे, पण ते आलेले तिथनं अगदीच म्हणजे त्यांना असं वाटलं रॉक पॅच तिथनंच सुरुवात आहे, तिथून सुरुवात नव्हती रॉक पॅचची. पण ते आम्ही जिथे उभे होतो म्हणजे जेमतेम एक पाय ठेवायला जागा अशा ठिकाणी आम्ही उभे होतो आणि त्याच्या खालीच ते होते आणि तिथनं खाली दरी आहे. बापरे. तर त्यांना मी विचारलं अरे तुम्ही कशासाठी आलायत, तर नाही आम्हाला म्हणे ढाकच्या बहिरीच्या गुहेत राहायचे 3 दिवस, 3 दिवसाचं सामान घेऊन आलेलं ते स्टोव बापरे आणि टेंट पासून सगळं. तर म्हटलं मग तुम्ही चुकीच्या बाजूने आलायत आता, तुम्ही वर कसं येणार, तुमच्याकडे काही आहे का, रोप वगैरे घेऊन आलायत का. तर म्हणून नाही. म्हटलं मग आता हा रोप मी जो फिक्स केलेला आहे हे मी ठेवणार नाही, मी आता घेऊन जाणार आहे. म्हटलं तुम्ही वर चढणार कसं एवढं सामान घेऊन. नाही म्हणे आम्ही युट्यूबवर बघितलेलं की आहे रस्ता. बापरे. मी शून्य झालं माझ्यासमोर. म्हटलं अरे ही लोक, पण या लोकांमुळे ट्रेकिंग बदनाम होतं. युट्यूबवर काहीतरी बघतात. बरोबर. युट्यूबवर काय असतं की तुम्ही कॅमेरा जसा धराल, आता कलावंतीण आहे, कलावंतींचा अँगल जर बघितला तर तुम्ही कॅमेराचा अँगल जर विशिष्ट प्रकारे धरला तर असं वाटतं बापरे केवढा कठीण आहे. तिथे गेल्यानंतर कळतं अरे पायऱ्या आहेत ह्या, म्हणजे काही नाहीच आहे. तसंच ढाकबैरी सोपा दिसला त्या युट्यूबवरती आणि ते आलेले तिथपर्यंत आणि अडकलेले ते म्हटले आमची खाली उतरायची नाही, कारण वर चढता येतं तुम्हाला, पण तिथनंच खाली उतरायचं झालं, खाली उतरणंच कठीण असतं. बरोबर. पावसाळ्यात घसरडं असतं पूर्ण. म्हटलं ठीक आहे, आता मी माझ्या व्हॉलेंटिअरना म्हटलं आता तुझा हार्नेस सेट दे, म्हटलं मला तू इथं उभा राहा, सेल्फ हे कर आणि त्या रोपला पकडून उभा राहा, ते कमरेला बांध, वरनं आपण फिक्स केलाय तो रोप. आणि त्यांना एक रोप, 2 होते माझ्याकडे रोप,
एक बिलेचा रोप असतो आणि एक रॅपलिंगचा रोप असतो. तर बिलेचा रोप मी कॉईल केला तर तोच सोडला खाली. त्याला म्हटलं अरे मी हार्नेस सोडतोय, तू तो घाल, आम्ही तुला सपोर्ट देतो. त्या हार्नेस सोडल्यानंतर तो म्हटलं हे घालायचं कसं, म्हणजे इथून सुरुवात होती. बरोबर. माझ्या असं डोक्यात तिडीक गेलेली की का का आलात तुम्ही, की जीव का धोक्यात घालता तुम्ही उगाच. बरं तुम्ही दरीत पडलात की रेस्क्यूवाल्यांनाच डोक्याला व्याप. पावसात इथे यायचं, ते एवढं दरी जेवढी आहे तेवढे रोप आणायचे, एवढे खांद्यावरती ते सेट करून तुमच्या डेड बॉडी वर काढायच्या. तर त्याला म्हटलं हा थँकलेस जॉबच आहे, काही नाही म्हणजे याच्यातनं काही मिळकतीचं असं काही नाही. मग मी दुसऱ्या व्हॉलंटिअरला म्हटलं आता तुम्ही दोघांनी ओढायचं. म्हटलं जुमार होता माझ्याकडे, म्हटलं मला करता येतं पण त्यांना काहीच हार्नेस घालता येत नाहीये, तर पुढची गोष्ट तर काहीच माहिती. म्हटलं मी आता खाली जातो, एकेकाला घालतो हार्नेस आणि वर पाठवतो. मी खाली गेलो, त्यांना एकेकाला वर घेतले आम्ही चौघांना. म्हटलं मी तो वरचा रोप ठेवणार नाहीये रॉक पॅचचा, मला तो घेऊन जायचं. रोप महाग असतात बरोबर आणि ते कोणीही ठेवत नाही असं. आणि म्हटलं तुम्ही वर जायचं नाही, आता आमच्या बरोबर गावात चला. म्हटलं गावात गेलो. गावात तिथे बबन म्हणून माझा मित्र आहे, आणखी मी लहानपणापासूनच जातो, बरोबर. तर आणखीन पण बरेच मित्र आहेत. तर तिथे तो नव्हता, बबन नव्हता तेव्हा, दुसरा एक जण होता. त्याला बोलवलं, म्हटलं इकडे, म्हटलं एक बांबू घेऊन ये. त्याला बांबू आणायला सांगितलं. काय झालं सर, ते त्या पोरांना मी हाफ पॅन्ट घालून शाळेत जायचं तेव्हापासून बघायचं, बरोबर, म्हणजे ते मला पहिल्यापासून ओळखतात. तर म्हटलं सांगतो तुला काय झालं. हे चौघ आहेत ना, हे राजमाचीकडनं जो रॉकपॅच उतरतो आपण डागबैरीचा त्याच्या खाली अडकलेले. म्हणून काय सांगतं कसे आले. त्यांनी म्हटलं विचारत बसू नको, मी विचारलंय त्यांना. म्हटलं आता तो बांबू आहे ना तो वापर. त्यांना एवढे पटकवले गावकऱ्यांनी की परत जर आला त्याला म्हटलं इथून तुम्ही कुठलंही वाहन त्यांना पैसे दिले तरी करायचं नाही. 16 किलोमीटर हायवेला चालत जाऊ दे म्हटलं त्यांना, त्यांची ही शिक्षा आहे. आणि म्हटलं परत या बाजूला वळताना जर दिसले तर हा बांबू तुझ्या हातात आहे. म्हटलं अक्षरशः म्हणजे त्याला काही पर्याय नव्हता, कारण ही चौघं गेली असती ना तर घरच्यांना सुद्धा कळलं नसतं, कारण ढाकबैरीच्या त्या पॉइंटला रेंज सुद्धा नाही. बापरे. म्हणजे हे कधी त्यांनी रेस्क्यूला त्यांनी घरी तरी सांगितलेलं होतं की नाही काही कल्पना नाही, कारण ही हॉस्टेलला राहणारी मुंबईच्या कुठल्या तरी कॉलेजला शिकायला आलेली पोरं होती. आणि याच्यासाठी तुम्हाला इक्विपमेंट जी आहेत ही अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी काहीच कॅरी केलं नव्हतं आणि एवढं अगदी हो. आणि अगदी चौघ जण छान स्वतःच्या मोठ्या मोठ्या सॅक घेऊन जसं काय सगळं इक्विपमेंट आहेत आणि आम्हाला सगळं माहिती आहे अशा ह्याच्यात आलेले शपथ. आणि त्यांना मी म्हणजे बोललो, पण बोलून उपयोग काय, ते त्याचा काही उपयोग नव्हता, कारण ते आलेले होते तिथे. म्हटलं त्यांना पण माहित नव्हतं तुम्ही वरती घेतलं तेव्हा शिट्ट्या वाजल्या असतील त्यांच्या पण. हो म्हणजे ते तर झालं, त्यांना कळलंच की काय कठीण आहे ते. पण त्यांचं सुदैव असं की आमचा तिथे रॅपलिंगचा इव्हेंट होता. हो नाहीतर काय नसता तर ही मुलं कुठे गेली हे सुद्धा कळलं नसतं, म्हणजे दरीतच होते ती. आणि मग नंतर काहीतरी यांचं वगैरे म्हणजे किंवा काही तिथंच जरी थांबले असते किती वेळ. बरोबर. कोणीतरी सुद्धा पावसात तिथे खूप कठीण आहे आणि माकडं सुद्धा प्रचंड आहेत तिथे, की त्यांना तिथे उभंही राहून दिलं नसतं. त्यामुळे फार कठीण. म्हणजे मी सांगतो बांबूचे फटके काय योग्य होते. हो अगदी. म्हणजे मी कधी करत नाही असं हे, पण यांचं हे बघून की यांना काहीही नॉलेज नाही, हार्नेस सेट किंवा सेफ्टी इक्विपमेंट काही नाही, तुमच्याकडे नॉलेज नाही कसं चढायचंय, काय कुठून जायचंय, रस्ता कुठला आहे हे माहित नाही, आणि तुम्ही सरळ सॅक घेता आणि निघता डागबैरी सारख्या याला, जिथे टेक्निकल क्लाइंब आहे तुमचा, तिथे तुम्ही येता ते डागबैरीच्या गुहेत राहायचंय. तर ते हे झालं. याच्यासाठी मी म्हणजे अगदी रायगडला जायचं असेल, रायगड अगदी सेफ आहे, म्हणजे तिथे पडण्यासारखं काही नाही, सगळीकडे रेलिंग आहेत, सगळं छान आहे, पायऱ्या आहेत वगैरे. तिथे सुद्धा जाताना 30 मीटरचा मी रोप घेऊन जातो. असू दे चुकून कोणी घसरला बरोबर. तर तिथे झाडं खूप असतात, अडकतोच माणूस. म्हणजे अगदी तिथे काय, किंवा अगदी याला सुद्धा एक ग्रुप आलेला अंदरबनला. अंदरबनचा एक पॉइंट असा आहे की तिथे दरी आहे आणि दरीच्या इथं जाताना झाडं खूप आहेत. तर तिथे सुद्धा बाकीचे रोप आणत नाही, पण अगदी छोटा ओढा जरी क्रॉस करायचा तरीही मी रोप लावूनच क्रॉस करायला लावतो.
कारण काय होतं की ओढ्याचं पाणी जे आहे ते तिथे तुम्हाला शांत वाटतं, पण वरती जर पाऊस पडत असेल डोंगरावर तर त्याचं फ्लो कधी वाढेल काही सांगता येत नाही. बरोबर, हे सांगता येत नाही तुम्हाला की त्यावेळेला. त्यामुळे इक्विपमेंट, अगदी बेसिक इक्विपमेंट की एक हार्नेस सेट म्हणजे सेफ्टी तुमचं हे, एक कॅराबिनर, एक डिसेंडर हे, आणि एक्स्ट्रा कॅराबिनर एक 4 की इकडे रोपला फिक्स करायला, तिकडे रोपला फिक्स करायला, हे तुमच्याकडे हवंच. हे नसेल तर तुम्ही, जर सुदैवाने तुमचा तो ओढा वाढला नाही आणि हे मध्ये वाहून गेले, म्हणजे अगदी तो काका पुतणे होते, त्यांचं पण असंच ओव्हर कॉन्फिडन्स. अंधारबन जिथे संपतं तिथे ओढा आहे आणि एक लाकडी पूल आहे. तो लाकडी पूल जो आहे, त्या लाकडी पूल तुटलेला आहे तो, पण सगळेजण त्यालाच रोप बांधतात आणि रोपला पकडून जातात. हे काका होते डिफेन्स मधले, त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होता. त्यांना सांगतोय तिथला, मी नव्हतो तेव्हा, पण हे ऐकलं तेव्हा त्यांनी सांगितलं फॉरेस्टर, की ते सांगत होते की पलीकडे जाऊ नका, तिथनं खाली डायरेक्ट धबधबा आहे, पाय सटकला की डायरेक्ट बरोबर. आणि तुम्ही कितीही डिफेन्सचे हे हरलं तरी पाणी, आग याच्याबरोबर कधीही घ्यायचं नाही. पाणी वाहत गेलं ना, तो पुतण्या घसरायला लागला म्हटल्यावर त्या काकानी उडी मारली आणि दोघंही गेले, आणि रात्री 3 वाजेपर्यंत बॉडी शोधत होते रेस्क्यू टीमला. म्हणजे कसं होतं की तुम्ही नॉलेज नसताना आणि आगाऊपणा केल्यामुळे इतरांना खूप त्रास होतो. बरोबर, त्याचा की तुम्हाला माहित नसलं. आता हरिश्चंद्रगडाला मध्ये एक तुम्ही ऐकलं असेल की जंगलात ते हरवले आणि हे थंडीने कुडकुडून गेले, ते जे गेले ते, म्हणजे तुम्हाला फोटो काढण्याचं मोह आवरत नाही. जिथनं ते गेले म्हणजे खिरेश्वरून, तिथनं छान रस्ता आहे, चुकण्यासारखं काहीच नाहीये तुम्हाला चुकण्यासारखं. पण हे थोडे आडवाटेला गेले, धुकं होतं पूर्ण, त्यांना रस्ता दिसलाच नाही, ते आणखीन जंगलात गेले, बापरे, आणि खाल्लेलं नव्हतं काही, त्यामुळे ते थंडीने कुडकुडून त्यातलं गेला एक जण. पण म्हणजे तुम्ही हेच आहे ना की तुम्ही तुमचे जाताय, कुठल्याही अनुभवी किंवा मार्गदर्शक माणसाला बरोबर घेत नाही. मग आम्ही एवढे वर्ष, सिंहगड चालतंय, सिंहगड ठीक आहे, पण हे म्हणजे सिंहगडला तुमच्या वरपर्यंत अँब्युलन्स येऊ शकतो. बरोबर, खांद्यावर टाकून 15 मिनिटं जरी धावत गेलं तरी तो रस्त्यापर्यंत येतो. बरोबर. सिंहगड असेल, भीमाशंकर असेल, भीमाशंकरलाही 2 वाटा आहेत, एक गणेश घाट आहे, एक शिडीची वाट आहे. तर भीमाशंकरला वरपर्यंत बस येते. मग असे कोणते हे आहेत किल्ले की तुम्ही म्हणताय की डागभैरी झालं, डागभैरी आहे, अजून कुठले आहे, तेलंगणा आहे जिथे क्लाइम्बिंग आहे, आलंग मदन कुलन मी सांगितल्याप्रमाणे, बरोबर, तैलबैल आहे आपल्या लोणावळ्याजवळच आहे, आणखीन मोरोशीचा भैरवगड आहे की जिथे तुम्हाला इक्विपमेंट शिवाय जाऊच शकत नाही तुम्ही. इथं उगाच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नये, नाही, विदाऊट ट्रेनिंग जाऊ नये. आणि होतं कसं की तुम्ही तेवढे काटक असाल, म्हणजे वाटाडे जे आहे, जे लीड क्लाइम्ब करतात, ते म्हणजे माकडाप्रमाणे चढतं, म्हणजे माकडाचं क्लाइम्बिंग स्किल त्यांच्यात असतं. बरोबर, त्यामुळे ते स्लीपर घालून सुद्धा तुमच्या पुढे जातात. बरोबर, म्हणजे तुमच्या शूजला ग्रीप असून सुद्धा तुम्हाला कॉन्फिडन्स नसतो की तुम्ही इथनं जाऊ शकाल की तिथनं ते स्लीपर घालून अगदी म्हणजे लिलायात आलं असतात ते. म्हणजे सह्याद्री त्यांना कुशीत घेऊन असा वर चढत असतो असं वाटतं. ते आपण नाही ते करू शकत. बरोबर, म्हणजे तेवढी हे ऍथलेटिक हे पण नाही ना, सवय पण नाही तुम्हाला, तेही नाही. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला दगड कुठला फिक्स आहे आणि दगड कुठला लूज आहे हे त्यांच्या नजर मेलेली असते. बरोबर, तुम्ही एखाद्या दगडावर पाय ठेवून तो घसरू शकतो, पण वाटाड्याच्या जिथे पाय ठेवून जातो तिथे जर तुम्ही पाय ठेवून गेलात तर कधी आयुष्यात तुमचं, आता मी एवढे वर्ष हे करतोय, माझं कधीही ऍक्सिडेंट किंवा सह्याद्रीत झालेलं नाही काय. तर हे कसं, म्हणजे तुम्ही सरेंडर व्हा की मला हे माहित नाही. बरोबर, जे वाटाड्याला माहिती, जसं ड्रायव्हिंग करताना आपण ड्रायव्हरवर संपूर्ण विश्वास ठेवतो, डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरवर विश्वास, हे सह्याद्रीतले डॉक्टर आहेत, तुम्ही त्यांच्या पुढे नाहीये करायचं. बरोबर, आणि सह्याद्रीत चुकीला माफी नाही. तुम्ही कितीही अनुभवी असाल, बरोबर, पण तरी ज्या बेसिक चुका आहेत त्या केल्यात तर लगेच शिक्षा मिळते तिथे तुम्हाला. त्यामुळे ते करून नाही चालत.
आणखीन हे आहे की आता आपण ट्रेकला निघतो, पण नवीन म्हणजे आता जो ट्रेक अरेंज करतो ह्याच्यावरती किती जबाबदारी असते हे नॉर्मल माणसाला माहित नसतं. बरोबर. आज ट्रेकला निघायचं ना तर फर्स्ट एड घ्यायला लागतं. बरोबर. मी टॅग सांगितलं ते एक घ्यायला लागतं. संपूर्ण इक्विपमेंटचा एक सेट घ्यायला लागतो तुम्हाला. रात्र झाली तर हेड टॉर्च असतात त्यांच्याकडे, जे तुमच्याकडे प्रत्येकाला ते कॅरी करायला सांगत नाही. बरोबर. तुमचं तो किल्ला एखादा ट्रेक ठरवतो, एखादा लीडर अनुभवी असतो, तो त्याची सुरुवात असते तिथपासून. सुरुवात कशी असते की तो त्या किल्ल्यावर मी जाऊन आलोय का स्वतः जर जाऊन आलेलं असलं तर ती वाट माहिती असते. तुम्ही स्वतः तिथे गेलेलं नसाल, नवीन ते आता जे मी म्हटल्याप्रमाणे नवीन ग्रुप काढतात आणि जातात, हे तिथे गेलेले नसतात. बरोबर. हे युट्यूबवर बघतात, जसे ते आलेले डागबैरीला तसे हे स्वतः जाऊन आलेला असाल तर तुम्हाला तिथलं सगळं माहिती असतं. बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्ही किती वर्ष करताय ते महत्वाचं. आज ज्या किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्ही 2-3 वेळा जाता, तिथल्या गावात जेवता, तिथले लोक आपोआपच तुमचे ओळखीचे झालेले असतात. बरोबर. आता तुमचं पूर्वी जे होतं की बाबा त्याला चुकीचं ठरवलं, पण आता माझा मुलगा आहे, माझा मुलगा अगदी 4थ्या वर्षीपासून ट्रेक करतोय आणि त्याचे 100-125 किल्ले झालेले, पण तिथले वाटाडे जे आहेत त्यांना हा आत्तापासूनच ओळखतोय. म्हणजे तो कधी मित्रांना घेऊन गेला तर त्याला प्रॉब्लेम नाही. बरोबर. की अरे सुबोध सरांचा मुलगा आहे. बरोबर. आणि त्याला माहिती आणणार बेसिक तरी बाबांनी सांगितलं. पण होतं कसं की तुम्हाला जर अनुभवच नसेल बरोबर काहीच, तर तुम्हाला तिथे मदत पण पटकन मिळत नाही. आम्ही एकदा हरिश्चंद्रगडाची नळीची वाट उतरत असताना एखादा पाय लचकलेला पण सुजलेला खूप तो. तर आणखीन एक गोष्ट की तुमची ओळख तिथे एवढी पाहिजे की त्या वाटाड्याला कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्याविषयी की नाही, हे रात्री जरी सोडले त्यांना डोळे दाखवून तरी या वाट्यावरनं बरोबर आहे. पण ते वाटाडे जे असतात ते त्यांना वेगळं पण कामं असू शकतात ना. शनिवार रविवार ही लोक हीच कामं करतात आणि आपण त्यांना पैसे द्यायचे असतात प्रॉपर. म्हणजे त्यांचा दिवस जो तिथे हजेरी ऍज अ इन्कम सोर्स म्हणून ते करतात. आता गव्हर्नमेंटनी सुद्धा त्यांना लोन दिलेली आहेत की तुम्ही टेंट घ्या विकत, तुम्ही सगळे इक्विपमेंट घ्या. आज प्रत्येक गड पायथ्याच्या म्हणजे गड किल्ल्यांच्या पायथ्याशी जी गावं आहेत, धनगरपाडे आहेत किंवा या वस्त्या आहेत, तर तिथे प्रत्येकाकडे चांगले चांगले रोप आणि इक्विपमेंट आहेत. पण होतंय कसं, आता मी जेव्हा चालू केलं तेव्हा ऑर्कुटही नव्हतं. आम्हाला मेसेज जरी करायचा तरी ₹1 पडायचा मोबाईलवर. बरोबर. त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त. त्यामुळे व्हायचं कसं की भेटा, डिस्कस करा, तिथे जेवण झाल्यानंतर इथे भेटा, तेवढ्यासाठी फक्त मेसेज जायचा. बरोबर. इतक्या वाजता इथे भेटतो. आज जे अपडेट मिळतात तुम्हाला आयटनरी की बाबा मग आपण कसे जाणार आहोत, मग लगेच फोन करून मग नवीन मुलं किंवा मुलींचे जे पालक असतात त्यांना हे असतं की धाकधूकही असणार की कोण आहेत काय. पहिल्यांदा एकदा भेटले की पुढच्या वेळेला ते विचारत नाही बरोबर कोण आहे, बरोबर सोबत हा जा, मग त्यांना टेन्शन नसतं ते. बरोबर. पण पहिल्यांदा त्यांना ते असतं. दुसरी गोष्ट, आजकाल ट्रेकिंग म्हणजे एन्जॉयमेंट हे झालेलं आहे. म्हणजे गडावर जायचं, छान स्वच्छ निसर्गात जायचं आणि तिथे सिगरेट प्यायची. काय कन्सेप्ट आहे हे? अरे तिथे स्वच्छ हवा घ्यायला येताय तुम्ही का तिथे लोकांना हे करता? जाताना छान पशुपक्ष्यांचे आवाज ऐकायचे, पक्षी तर सुरेख गात असतात, त्यांचे आवाज ऐकायचे, पानांची सळसळ, पाणी वाहत असतं काय म्हणजे खळखळ त्याची, हे सगळं अनुभवायचं. तर हे काय करतात, ब्लूटूथवर गाणी लावतात. गाणी कुठली? मुन्नी बदनाम मूव्ही. अरे हे तुम्ही क्लबला जा ना, तिथे ऐका. जी लोक इथे शांततेचा अनुभव घ्यायला आले त्यांचं का तुम्ही म्हणजे अगदी वासोट्याच्या जंगलातनं जाताना किंवा भीमाशंकरच्या जंगलातनं जाताना ही गाणी लावून जातात. हातातनं नाही, ते सॅकला अडकवलेलं असतं, छोटं कॅरेबिनर असतं त्याला आणि अडकवलेलं, आणि मोबाईलवर अल्बम लावलेला असतो, वर जाईपर्यंत आपलं चालू. कशासाठी? म्हणजे मी माझ्या बरोबर 20च लोक घेऊन जातो, त्याच्यावर घेऊन जात नाही. कारण तिथे 2-3 जर ग्रुप आले आणि 50-50चे असतील ग्रुप. बरोबर. आता मागचा आमचा AMK जो होता त्यावेळेला आमचा अलंग 11 वाजता फिरून झालेला होता.
आणि तिथनं रॉक पॅचवरनं एकच वाट आहे अलंगवरनं, आणि तो रॉक पॅच रॅपल करून म्हणजे माझ्या प्रत्येक मेंबरच्या कमरेला संपूर्ण सेट होता, हार्नेस सेट, कॅराबिनर डिस्क सगळं होतं. पण हेच लाईनीत एवढे बसलेले, ती लोक 89 लोक होती. बापरे, 89 लोक आलेले होते त्या ग्रुप बरोबर. 3-4 लीडर होते त्यांचे फक्त. बरं, 89 लोकांना त्यांनी हार्नेस सेट किती आणले असतील? 4. म्हणजे हे 4 जण खाली उतरणार, ते हार्नेस सेट संपूर्ण काढणार, मग ते वर घेणार, मग दुसऱ्याच्या घालणार, मग परत. एवढा वेळ आम्ही म्हटलं हे शक्य नाहीये. आम्ही गुहेत जाऊन झोपलो, 4 वाजेपर्यंत झोपलो आणि परत आलो तरी यांचे 8-10 जण उतराय. म्हटलं आता 90 होते. आता म्हटलं आम्हाला उतरायचंय. आम्ही 17 लोक आहोत. म्हटलं तुम्ही आम्हाला फक्त 20 मिनिटं द्या, कारण आमच्याकडे प्रत्येकाकडे हार्नेस आहे. बरोबर. आम्ही अक्षरशः तो काही रॉक पॅच फार नाही, 30 सेकंदात खाली जातो माणूस तिथनं. रॅपलिंग म्हणजे काही फार हे नसतं, झपकन खाली जातं. आम्ही 20व्या मिनिटाला खाली गेलो, पण आम्हाला मदन नाही करता आलं. त्यामुळे आम्ही मदतच्या अलीकडची गुहा मी तुम्हाला सांगितली, त्या गुहेतच राहिलो रात्री. झालं आमचं संपूर्ण. बरोबर. पण आमचं जे प्लॅनिंग होतं ते संपूर्ण ह्या लोकांमुळे की तुम्ही एवढ्या लोकांना कशासाठी पैशासाठी घेऊन जाता. बरोबर. ओंकारच्या पॉडकास्टमध्ये असं आलं होतं की इंस्टाग्रामच्या फॉलोअर्स बघून तुम्ही ऑर्गनायझरकडे विश्वास ठेवू नका. नाहीत. मी तर स्पष्ट सांगतो की 20च्या वरती. मी रायगडला त्यांना सांगतो की तुम्हाला जेवढं, कारण रायगड म्हणजे ट्रेकरची पंढरी आहे, देऊळ आहे ते, म्हणजे ट्रेकरसाठी. शिवाजी महाराजांची राजधानी म्हटल्यानंतर तिथे मी नाही कोणाला म्हणत नाही. बरोबर. तुम्ही जेवढे जण, पण तिथे कसं आहे की तिथे ट्रॅफिक नाही होत. काही झालं तरी मोठे रस्ते आहेत. बरोबर. आणि जायला हे आहे. त्यातही मी हिंदू साम्राज्य दिन किंवा शिवजयंती हे टाळतो. बरोबर. मला जायचं तर मी एकटा जातो, पण लोकांना घेऊन नाही. लोकांचे जीव कशाला आपण. जीव. आणि दुसरी गोष्ट, हजारो लोक असतात तिथे. आपली मेंबर कोण आहेत हे शोधण्याचाच वेळ. बरोबर. तर तुम्ही कशाला त्या वेळेला जाता. बरोबर. कुठल्या तरी दुसऱ्या दिवशी जा, शांतपणे बघा. शिवाजी महाराजांना अनुभवायचं तर गोंगाट आणि याच्यात सगळ्यात कशाला जाता. बरोबर. शांतपणे जा तुम्ही. तर मी 20च्या वर कधी लोक नेत नाही. म्हणजे जिथे टेक्निकल हे असेल तिथे तर नाहीच नाही. कारण तिथे आणखीन 2 जर हे आलेले. आता हरिहरवरती तुम्ही बघितलं असाल की त्यांनी रिस्ट्रिक्शन लावले की रजिस्ट्रेशन करायचं, आणि 300 लोक, तरी 300 लोकांना परमिशन दिले. पण ठीक आहे, तो वरती किल्ला मोठा आहे, म्हणजे मावतात तिथे. बरोबर. तर हे जे सगळं जे आहे, हे अनुभव आहेत तुमचे, हे अनुभव याच्यासाठी हे की तुम्हाला जर काही तिथे प्रॉब्लेम झाला तर तिथे तुम्ही गाडी जिथपर्यंत नेता. आता मी जीवदानला गेलेलो आणि तिथे रस्ता सरळ वाटला म्हणून आमच्या ड्रायव्हरने टाकली आणि गाडी अडकली. बापरे. आता तिथे ओळखीचे माझे लोक आहेत प्रत्येक गड किल्ल्याच्या पायथ्याशी, कारण प्रत्येक किल्ला म्हणजे जे ओळखीचे आहेत ते 5-5, 6 वेळा झालेले आहेत. त्यामुळे तिथले लोक ओळखीचे असतात. त्यांनी ट्रॅक्टर बोलवला, ट्रॅक्टरने ओढून घेतलं, तो ट्रॅक्टर पण अडकला. मग आमच्या लोकांनी धक्का मारून ट्रॅक्टर आधी बाहेर, मग गाडी बाहेर. काही होऊ शकतं, काही येऊ शकतं. म्हणजे तुम्ही ट्रेकला गेल्यानंतर काही पालक फार म्हणजे त्यांना पेशन्सच नसतात. काय असं की आता एखाद्या वेळेस होतं असं की टायर पंक्चर झालं तर ठीक आहे, एक टायर एक स्टेपनी असेल, बरोबर 2 झाले तर तुम्हाला ते काढून जिथे पंक्चरचं दुकान आहे तिथपर्यंत जायचं. बरं, ह्या घाटात किंवा राजूर किंवा हे जे तिचे गावं आहेत तेही तुम्ही वेळेत पोहोचलात तर तिथे 7-8 नंतर नाही, कारण त्या ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे कोणी फारसं उघडं ठेवत नाही. बरोबर. ज्यांची घरं आहेत आणि घराच्या पुढेच आहे त्यांचं ठीक आहे, पण नाही तर नाही. पण या लोकांना थोडा उशीर झाला की एवढे फोन कुठे, जे मी ट्रेकला घेऊन जाताना त्या फॉर्म मध्ये सरळ लिहिलेलं असतं की इथून निघणं आणि इथे पोहोचणं हे ट्रेकिंग, प्रत्येकाच्या ट्रेकिंग स्पीड, ट्रॅफिक आणि तिथले परिस्थिती, म्हणजे पाऊस असेल जोरात किंवा ओढा व्हायला लागला जोरात, म्हणजे नॅचरल कंडिशन्स वरती अवलंबून आहे. बरोबर. कारण हे ढाकबैरीच सांगतो तुम्हाला, मुंबईहून 4 जण आलेले, रात्री उतरले किती वाजता कामशेतला, 2:30 का 3 वाजता स्टेशनवरती. आम्हाला ते आम्ही तिथनं घेतलं त्यांना आणि झाला आमचा इव्हेंट झाला रॅपलिंगचा तिथे. तेव्हा काही पाऊस बिऊस नव्हता, नॉर्मल इव्हेंट होता. ते झालं, ते बघूनच ते घाबरले 4 जण. ते खालच्याच गुहेत बसून राहिले गप्पा मारत आणि म्हटलं बसा, तुम्हाला भीती वाटत, मी कधीही कोणाला फोर्स करत नाही. बरोबर.
तुम्हाला जर असं वाटत असेल, तुम्हाला विश्वास असेल की चढू शकतो तरच वर या, नाहीतर येऊ नका. ते तिथेच बसून राहिले आणि त्यांची संध्याकाळची ट्रेन होती. म्हटलं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की मग आम्ही चौघं निघतो. म्हटलं हे जंगल आहे, बरोबर, आणि म्हटलं पुढे असे 2-3 फाटे आहेत की तिथनं भीमाशंकरला जातात आणि इथनं 28 किलोमीटर भीमाशंकर आहे, आणि तुम्ही जर तिथे गेलात तर मी तिथे येऊ शकत नाही. बरोबर, कारण डेन्स फॉरेस्ट आहे पूर्ण, धारपासनं ते भीमाशंकर पर्यंत डेन्स फॉरेस्ट आहे. तर त्यांनी घरी फोन करून सांगा तुम्ही की बाबा आम्ही आज उशीर होणार. ती एक मुलगी होती, खूप आगाऊ होती. म्हणजे बाकीचे 3 होते ते थोडे शांत होते. आम्ही गाडीतनं तिथे आलं, नाही आता ही बस मुंबईपर्यंत न्यायची. मला काही कळलंच नाही माहिती का म्हणते. तर म्हणून नाही, तुमची जबाबदारी आम्हाला घरी सोडायची. म्हटलं म्हणजे, म्हटलं रेल्वे स्टेशन पर्यंत सोडू शकतो मी. म्हटलं माझे पिकअप पॉईंट मी टाकलेले आहेत त्यात, मी तिथेच ज्यांना पिकअप घेतलं तिथेच सोडणार म्हटलं. तर नाही म्हणे, आम्ही आता इथनं उतरणार तिथे 2-2:30 वाजता आणि जाणार कसे. तर मी त्यांना समजावून सांगत होतो, ती ऐकायलाच तयार नाही. मग माझी एक व्हॉलेंटियर होती नीलम शिंदे, ती मागणं ऐकत होती सगळी. तिला माहिती माझ्यात खूप पेशन्स आहेत. मी खूप समजावून जवळजवळ मी तिथनं निघून स्टेशनच्या अलीकडे येईपर्यंत 1-1.5 तास त्यांना समजवत होतो. तर बाकीचे सगळे म्हणत होते की आपण जाऊ, अगं काही नाही. म्हणजे 2 मुलगे होते आणि 2 मुली, ती काय एकटी नव्हती. तर मग ती नीलम पुढे आली. ती म्हणे दादा तू मागे बस, खूप झालं, इथेच उतरायचं म्हणे. तिथे पण सोडणार नाही म्हणे आम्ही. तुम्हाला रात्री 2:30 वाजता कामशेत, जिथे तुम्हाला काही माहित नाही, तिथे उतरता येतं. आणि तुमच्या इथे स्टेशन तुमच्या घराजवळ जे आहे तिथे तुम्ही म्हणता आम्हाला भीती वाटते. म्हणे काहीतरी लॉजिक असते नाही की जिथे मी राहिलोय आयुष्यभर तिथे तुम्हाला भीती वाटते, आणि इथे कामशेतला रात्री 2:30 वाजता उतरला, तिथे फोटो बिटो काढले सगळं, तिथे स्वतः जायला निघाला होता. हा, तर ती नाही आता म्हणे स्टेशनला पण नाही उतरवणार, इथेच उतरायचं. मग मी म्हटलं नको जाऊ दे. ती मुलं पण म्हटली म्हणा ताईंना मागे हे करा, तिथे उतरवलं. हे मी तुम्हाला सांगतो, मुंबईची जेवढी म्हणजे सगळेच नाही पण बऱ्यापैकी पब्लिक जे असं ज्या तिथले लोकल ग्रुप आहेत ते त्यांना नाकारतात न्यायला. आणि हे का नाकारतात तर हा आगाऊपणा असतो. माझ्या बरोबर एक आलेले होते, माळशेज घाटातनं आम्ही येत होतो, मला आठवते रात्री 1:30-2 ची वेळ, आणि थम्सअपच्या बाटलीत दारू टाकून हे मागच्या सीटवर बसून पित होते. आता माझ्यावरती विश्वास ठेवून मुलींना पाठवतात माझ्याबरोबर, आणि चांगल्या चांगल्या घरातली सगळी मुलं असतात माझ्याबरोबर, आणि IT मधले सुद्धा अगदी टॉप लेवलची लोक माझ्याबरोबर येतात. तर मला वास लगेच येतो, म्हणजे सिगरेट असू दे किंवा दारू असू दे. मी मागे गेलो, म्हटलं ते हे दे तुझं थांबतो. म्हटलं इथेच उतरायचं. त्याला 2 वाजता रात्री माळशेज घाटात त्या तिघांनाही उतरवलं. म्हटलं इथपासनं तुमचा आणि माझा संबंध नाही. गाडीत बसमध्ये चढल्यापासून गाडीत उतरेपर्यंत या गोष्टी करायच्या नाही. आपण ट्रेकला चाललोय, पिकनिकला नाही. त्यांना तिथे हे लोकांना कळत नाही, पिकनिक आणि ट्रेक. हा नाही, हे तर आणखीन एक मोठा किस्सा सांगतो. गोरखगडला आम्ही गेलेलो, आमच्या बरोबर एक मॅडम आलेल्या, डॉक्टर होत्या, नाव नाही आता सांगत, पण स्वतः डॉक्टर होत्या. साधारण 55-60 वर्षाच्या हे होत्या. फिटनेस चांगला होता त्यांचा. आम्ही गाडीतनं उतरलो, तिथे लोकल जे जेवण वगैरे आम्ही ज्यांना सांगितलं त्यांच्याचकडे वॉशरूम वगैरे होतं. मग आम्ही तिथे फ्रेश व्हायला, म्हणजे ब्रश करायला आम्ही सगळे असं राऊंड करून गप्पा मारत की हे त्या आले गाडीत नव्हतं. साधारण 4-4:30ला आम्ही पोहोचू. 5 वाजता त्यांच्या घरात ते जागे असतात, आम्ही फोन करून ठेवला. आणि पाऊस होऊन गेलेला नुकताच, आणि त्यांनी तर त्यांच्या इथे असंच असतं, पिंप लावतात पन्हाळी खाली, तेच पाणी हे असतं. आणि या मॅडम आल्या की म्हणे वॉशरूम, तर म्हटलं तिकडे आहे. तर तिथे त्या आत गेलं, वॉशरूम त्यांच्या कडी नव्हती, बादली लावायची असते, म्हणजे ते तिथलं गावातलं ते असतं. मी इथं नाही जाऊ शकत, मला कमोडच हवा. अरे बापरे. म्हटलं गावात तुम्हाला कमोड कुठे जर मिळाला तर मी त्यांना भाडं देतो, पण म्हटलं या गावात कमोड मिळत नाहीत. नाही म्हणून मग मी कसं मग जाऊ देतो. बराच वेळ बडबड केली, जाऊ दे म्हणे मला ब्रश करायचंय. तर म्हटलं हो, ते पाणी पिंपातलं, ते नाही, पिंपातलं पाणी नाही मी वापरणार, मला ते मिनरल वॉटरच पाहिजे. म्हटलं ब्रश करायला, हो. मी म्हणे ते कसं वापरू, म्हणे ते पावसाचं पाणी हे ते. आणि होतं कसं
की माझ्याबरोबर तरुण पोरं होती, ती हसत सगळीकडे फाकली. बरोबर. मग त्यांना कंट्रोलच झालं नाही. त्यांना हे अपेक्षितच अपेक्षित नव्हतं नव्हतं खरंच ना. की असं कोणीतरी मागणी करेल. तर ती गेली, मी एकटाच त्यांना फेस करायला. हसू कसं कंट्रोल करू मी, हे सगळे दाराआड वगैरे लपून हसतात माझ्याकडे बघून. आणि त्यांना म्हटलं, अहो मॅडम असं इथं नसतं ट्रेक हे ते. त्या असं तणतणत गेल्या परत गाडीत. त्यांनी त्यांच्या मुलीला फोन लावला. म्हणे अगं मी अशी ट्रेकला आले. ती झोपेत होती, 6 वाजलेले तेव्हा. म्हणे आई काय? तर म्हणे अगं मी इथे ट्रेकला आले गोरखगडला आणि इथे यांनी काहीच सोय नाही म्हणे, माझी कमोड. ती मुलगी म्हणली तू तिथे जाऊन त्यांना असं विचारलंस? कमोड हो कमोड. म्हणे आता अख्खा ट्रेक भर तुला चिडवणार ती मुलं. म्हण अगं पण नसतं का? म्हणा कोण देणार म्हणे, नेचर मध्ये नेचर मध्ये चाललाय. तर मी त्यांना म्हटलं मी आज 30 वर्ष फिरतोय, शिवाजी महाराजांनी कुठेही कमोड बांधून दिले मावळ्यांसाठी मला माहित नाही, गावात कुठेही नाही. म्हणे मी मागच्या ट्रेकला गेलेलो तेव्हा म्हणे सगळी सोय करून दिलेली त्यांनी. पण मी चक्रावलो. म्हटलं असा कुठला किल्ला आहे ज्याच्या पायथ्याशी तुम्हाला मिनरल वॉटरचं हे 5 वाजता आणि कमोड मिळाला? तर म्हणे हो नाही हो, अशा कुठलं तरी ग्रुपचं नाव घेतलं त्यांनी, आम्ही गेलेलो. म्हटलं कुठे गेलेलात तुम्ही, गाव कुठलं? म्हणे भिगवण. म्हटलं अहो भिगवणला बर्ड वॉचिंगला गेला होता, तिथे कॉटेज बुक केली असाल तुम्ही? हो म्हणे हा. म्हटलं ट्रेक आणि पिकनिक किंवा बर्ड वॉचिंग ह्याच्यात खूप फरक आहे म्हटलं. म्हणजे मग त्यांना थोडं उतरून दाखवून त्या किल्ल्यावर आपल्याला जायचंय. तुम्हाला वाटेल ते तिथे जसं बोटीत बसून गेलेला असं नाहीये. वर आले आमच्या बरोबर, त्या दमत दमत हात धरत वगैरे. आणि नंतर वरती पायऱ्या आहेत थोड्या, तिथे पायऱ्या आम्ही वर गेलो. तिथनं त्यांना म्हटलं रॉक पॅच तर तुम्ही करूच नका, आम्ही बाले किल्ल्यावर जाऊन येतो. तिथे मोठं गुहा आहे, 100-1 लोक राहतील एवढी गुहा आहे गोरखगडावर. त्यांना म्हटलं तुम्ही इथे बसा. आणखीन 2-3 होते, ते म्हटलं आम्ही दमलोत, आम्ही काही येत नाही, आम्ही बसतो इथे. म्हटलं ठीक आहे, सगळ्यांचं सामान तिथेच ठेवतं, माकडं येतील, तो काठी घेऊन राहा. आणि ते बसले. उतरताना नाही माझा हात धरूनच तुम्ही उतरा. सगळेजण खूप पुढे गेले, ह्या एक पायरी पाऊल टाकत म्हटलं आपण कधी पोहोचणार. आणि मग नाही हात नाही सोडायचा मग मी संपूर्ण आणि हात धरून सुद्धा बसत म्हणजे कॉन्फिडन्सच नव्हता. उतरताना म्हटलं 2 मिनिटं थांबा तुम्ही. म्हणे काय? म्हटलं काय नाही 2 मिनिटं. त्यांना मला सांगायचं नव्हतं, पण त्या अगदी काय झालं एक साप क्रॉस गेला. हे त्यांना म्हटलं तो बघा साप गेला. त्या उठून टुणकन खालती वरपर्यंत. अरे बापरे. त्यांना म्हटलं तुम्हाला काहीही गरज नाही हात धरायची, स्वतःहून यायचं खाली. म्हटलं नाहीतर तो साप, मी म्हटलं सर्पमित्र आहे, मी साप पकडतो, मी तो उचलून तुमच्या गळ्यात घालीन. त्यांना म्हटलं त्या नको 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 नको. आणि म्हटलं तुम्हाला मी फोटो दाखवतो, मी साप पकडतो त्याचे व्हिडिओ पण दाखवतो. म्हटलं त्या ज्या पटापट खाली, म्हणजे नाटक करणं, त्रास देणं की तुम्ही नाही म्हटलं ना मला मिनरल वॉटर किंवा याला, मग आता मी तुम्हाला ही प्रवृत्ती. आणि त्यांना सगळ्या ग्रुप नाही सांगायचे की येऊ नका तुम्ही. पण त्यांच्यात हा बदल झाला ना की आपल्याला का नाही म्हणतात, इतर लोकांना का हो म्हणतायत, आपला स्टॅमिना आहे, आपण चढलोय तरी लोक नाही म्हणतात, याचा अर्थ आपला काहीतरी स्वभाव चुकीचा आहे. मग आता हे तुम्ही चेकलिस्ट काय करता, म्हणजे कसं डिसाईड कसं करता? आता मी काय करतो, आता जर असं काही टेक्निकल किंवा असेल तर त्यांना कॉलवर बोलायला सांगतो. तुम्ही आधीचा माझ्या फॉर्म मध्ये, आता गुगल फॉर्म असतो त्याच्यात मी प्रिव्हियस ट्रेक लिहितो की प्रिव्हियस ट्रेक कुठला गेलाय तुम्ही, बर्ड वॉचिंग केला असेल टाकलं की मी पहिलं येऊ नका तुम्ही. म्हणजे त्यातनं तुम्ही सांगतो काय अनुभवातनं माणूस शिकतो. बरोबर की तुम्हाला हे अनुभवातनं शिकलो बरोबर की ह्या अशा लोकांना अवॉइडच करायला लागतं. तुम्ही नेऊन सगळ्या काय होतं माहितीये का, की तुम्ही जेवढा वेळ चढायला लावताना जास्त तेवढे तुमचे पाय थकत जातात. बरोबर. आता आम्हाला तासन-तास स्लो मध्ये गेलं तर काय, मध्ये गेलो ना तर तुम्हाला दम कमी लागतो. बरोबर. आणि नवीन लोक जी असतात ती नाही तसं सर्वाइव्ह करू शकत. बरोबर. की आम्ही जसं उभं राहू शकतो, बाबा तू बस आम्ही उभे आहोत, ते नाही करू शकत. बरोबर. आणि मग ते दमतात, कंटाळतात आणि पुढच्या वेळेला म्हणजे त्यांचं ट्रेकिंग मधला रस निघून जातो.
आता हे जर ढाकबैरीचं तो ते गेले असते आणि कळलं असतं तर माझ्यावर ढाकबैरीला कुठल्याही पालकांनी पाठवलं नसतं बरोबर. की नाही तिथे पडून मरतात लोक. पण ट्रेक बदनाम होण्यासाठी हे नवशिके जे म्हणजे हौशे नवशे म्हणतात ना, ही लोक अत्यंत जबाबदार हे असतात, यासाठी जबाबदार ती असतात की हे तुमच्यामुळे झालेलं आहे. बरं, हे सांगायला हे जिवंत पण नसतात, एक तर वाहून गेलेले असतात, कुठेतरी पडले, पण त्यांच्यामुळे बाकीचे घाबरतात ना. बरोबर. मधमाशांचे हल्ले, बरोबर, की मधमाशांनी हल्ले केल्यानंतर काय करायचं हे तुम्ही जेव्हा गाडीतनं चालू करता त्याच्या आधी एक सर्कल करून प्रत्येकाची ओळख, शेवटचा ट्रेक कधी केलाय, कुठला केलाय, प्रत्येकाला प्लास्टिक हे आणलं असेल तर ते स्वतःच्या खिशात ठेवायचा रॅपर. हे तुम्ही जेव्हा इथूनच आपल्याला शहरातली स्वच्छता पण हे करता येईल की प्रत्येक जण जर ट्रेकर झाला, म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत की तुम्ही भरलेली बाटली जर वर घेऊन जाऊ शकता तर रिकामी बाटली स्वतःबरोबर का आणू शकत नाही, का टाकता तिथं. म्हणजे ते वाक्य अत्यंत छान आहे आणि सगळ्या गड किल्ल्यांवरती सह्याद्री प्रतिष्ठान किंवा यांनी लिहिलेलं आहे चांगलं ते, पण लोक विचार करतात. बरोबर. आज तुम्ही जर पूर्ण भरलेली बाटली वर घेऊन जाता तर तीच रिकामी बाटली घेऊन यायला काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या घरी घेऊन जा ना. बरोबर. आणि डस्टबिन मध्ये टाका, पण ते तिथेच टाकायचं असतं. म्हणजे तुम्ही जर ब्रह्मगिरी किंवा याला गेलात, नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीचा जो डोंगर आहे, दर 15 दिवसांनी तिथले स्थानिक लोक म्हणजे स्थानिक लोक नाही, सह्याद्री प्रेमी ज्यांना गड किल्ल्यांविषयी वाटतं, दर 15 दिवसांनी साफसफाई करतात. तरीही 50 गोणी भरून बाटल्या, बापरे, एवढ्या त्या टाकले. खच असतो प्लास्टिकच्या बाटल्यांचा. बरं, ह्या बाटल्या ते खालनच घेतात की नाही, जे विकतात तुम्ही प्रॉफिट कमवता की नाही, मग तुम्हाला त्यांना सांगायला काय प्रॉब्लेम आहे की बाबा ही बाटली येताना ना घेऊन ये, माझ्याकडे द्या, मी त्याची विल्हेवाट लावतो, तिथेच टाकू नका. आज तुम्ही परदेशातल्या याचं उदाहरण देतो, किती स्वच्छता असते. अरे पहिली बाटली तुम्हीच टाकता ना. बरोबर. तुम्ही ती दुसऱ्या वेळेला जेव्हा येतात तेव्हा तुम्हीच आता हे साफ करतात म्हणून ठीक आहे, पण जर कोणी साफ केलं नसतं तर दुसऱ्या वेळेला तुम्ही आल्यावर तुम्हाला काय घाण केले लोकांनी नाही, तुम्हीच केले. ही जेव्हा जागरूकता येईल की स्वच्छता, तुम्ही निसर्ग बघायला जाता की नाही, पहिल्यांदा जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला कसं स्वच्छ असतं, मग तुम्ही लोकांना, तुमच्या मागण्या येणारे जे आहेत, पुढच्या पिढ्या ज्या आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश देणार. बरोबर. की तुम्ही जर नाही हे स्ट्रिक्टली फॉलो केलं, आता माझी दोन्ही मुलं आहेत, कधीही चॉकलेट खाल्लं तर रॅपर रस्त्यावर पडणारच नाही, खिशातच ठेवणार, ती सॅक मध्ये ठेवणार, घरी आणून डस्टबिन मध्ये टाकणार. हे प्रत्येक, तुम्हीच जर विमल खाऊन थुकला तर तुमची मुलं काय आदर्श घेणार आहेत, मुलांकडून काय अपेक्षा ठेवणार. म्हणजे ते डिवायडर जे असतात ते काळे आणि निळे आणि पांढरे रंगवलेले असतात, तर ते पांढरे लालच झालेले असतात. बरोबर. मग तुम्ही पुण्यात फिरा नाहीतर आणखीन कुठे फिरा, थांबले की तिथनच त्या डिवायडर मारायची, कशी स्वच्छता राहणार. बरोबर. त्यामुळे माझं एक गेस्ट लेक्चर याला होतं सकाळ ट्रेनिंग सेंटर, तर तेव्हा मी सांगितलेलं तुम्ही फक्त ट्रेकिंग करू नका, ट्रेकिंग मधनं शिकणं, निसर्गाकडनं खूप शिकणं आहे. बरोबर. तुम्हाला मी साधं उदाहरण देतो. तुम्ही जेव्हा उतरता गाडीतनं आणि किल्ला बघता टोक, तेव्हा तुम्हाला त्यावेळेला काय वाटतं की अरे हा एवढा एका दिवसात आपल्याला चढायचा आहे. बरोबर. पण सुरुवात केलीत की तुम्ही तिथे पोहोचता. हे ध्येय तुमचं मोठं जरी असलं तरी तुम्ही सुरुवात केल्याशिवाय काही होत नाही. बरोबर. बरं, वर गेल्यानंतर तुम्ही खाली बघता, बापरे पायाच्या तंगड्या तुटलेत आपल्या, खाली कसे पोहोचणार आपण बसपर्यंत, बसमध्ये टिपका दिसत असतो वर, बरोबर, कसे जाणार खाली. पण सुरुवात केली की पोहोचता. भलेही त्रास होतो, पाय मुरगळतो, बरोबर, पण तुमचं ध्येय जर ठरलेलं असलं, हे निसर्गातनं शिका, म्हटलं हे ट्रेकिंग मधनं शिका. बरोबर. तुम्ही नुसतेच आपले डोळ्याला झापड बांधून चढलात आणि उतरलात आणि फोटो काढले, ह्याच्यात काही नाही. बरोबर. तुम्ही जर निसर्गाकडनं शिकला नाहीत, कुठली वनस्पती आहे, हे कुठलं फळ आहे, कसं असतं की आता मी आहे, माझा जन्मच कोकणात झालाय, त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी वनस्पती आणि हे सगळं माहिती. बरोबर. तुम्ही विचारलं तर आम्हाला सांगायला आवडतं, पण स्वतःहून प्रत्येक वेळी सांगता येत नाही, कारण आम्हाला सगळ्यांकडे लक्ष ठेवायचं असतं. राईट. तुम्ही निवडुंग आहे, निवडुंगाचं पान असतं,
तर तुम्ही जेव्हा हरवता ना जंगलामध्ये, तेव्हा तुमचा घसा कोरडा पडलेला असतो. तुम्हाला जोरात आवाज देणं शक्य नसतं. निवडुंगाचं पान असं जे आहे त्याचा एक लेअर निघतो पातळ, म्हणजे तुम्ही असं मोडलं ते कडक असतं पान, आणि असं तिरकं हे केलं की त्याचा लेअर निघतो, आणि तुम्ही जर जिभेवर ठेवून वाजवलं तर खूप मोठी शिट्टी वाजते. बर, हे अनुभवात मग तुम्हाला, म्हणजे निवडुंग तुम्हाला असं वाटतं अरे त्याची पानं विषारी आहेत, चीक विषारी आहे, पण त्याच्या पानाचं टोक जे असतं तिथे तेवढा चीक नसतो, आणि ते तुमचा जीव वाचवू शकतं. प्रत्येक जण शिट्टी घेऊन जात नाही, बरोबर, पण तुम्ही अडकलात कुठे तर ते खूप लांबपर्यंत त्याचं असं पिपेणी कशी वाजते तशी कर्कश पिपेणी वाजते. खूप लांबून तुम्हाला कळतं की अरे इथे माणूस आपला आहे, तो इथे आहे. तुम्ही फुंकार मारू शकता पण घशातनं आवाज येत नसतो तुमच्या. हे सगळं जे आहे म्हणजे हे मी प्रत्येकाला दाखवतो तिथे की हे असं मोडायचं, हे असं काढायचं, वाजवून बघा तुम्ही, आणि मग त्यांना गंमत वाटते. म्हणजे निसर्गातनं एक एक तुम्ही सर्व्हाइव्ह कसं करायचं, तुम्ही अडकलात कुठे काय, तर वाट कशी लक्षात ठेवायची. प्रत्येक वेळी तुम्हाला क्रेन्स म्हणजे ते दगडावर दगड ठेवतात ते तिथे असतीलच, पुढे तुमच्या गेलेला असेल प्रत्येक जण असं नाही, बरोबर, पण तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुमचा हा डोंगर कुठल्या बाजूला होता हे लक्षात ठेवायचं. मध्ये जाताना एखादं झाड पडलेलं असेल ते लक्षात ठेवायचं. बरोबर, ह्या ज्या खुणा आणि हे जे आहे, समजा मी वरती कुठे अडकलो किंवा तुम्ही दुसरीकडे कुठे गेला तर तुम्हाला कळलं पाहिजे की अरे हा डोंगर इकडे होता माझ्या, बरोबर, तो त्याच बाजूला ठेवून उतरताना बरोबर विरुद्ध बाजूला एक ठेवून तुम्ही उतरलात तर तुम्ही बरोबर खाली येता. बरोबर, पण हे सगळं जे आहे हे अनुभवाशिवाय तुम्हाला नाही. तुम्ही नवीन माणसांबरोबर गेलात तर ह्या गोष्टीच कळत नाही तुम्हाला की कसं काय करायचं. आता तुम्ही जे आता आपण पॉडकास्टच्या जर शेवटी आपण आलो असेल तर तुम्ही जे ऑर्गनाइज करता ट्रेक त्याच्याबद्दल मला सांगा की तुम्ही याच्यात का पडला आणि तुमचं काय खासियत आहे की मी काय यायला पाहिजे हे सांगतो की माझी मुलं जे म्हणजे आता एक 12वीत आहे एक 6वीत आहे, पण तो छोटा होता 1ली 2रीत तेव्हा अँड्रॉइड फोन आलेले आणि मोबाईल मध्ये शनिवारी रविवारी घुसून बसायचं. तुमचं होतं कसं की तुम्ही शनिवार रविवार म्हणजे आरामाचं हे म्हणता, पण त्यामुळे होतं असं की तुम्ही पैसे खूप कमवता पण आरोग्य नाही कमवत. तुम्ही तुमच्या फिटनेससाठी तुम्ही आधी पैसे कमवता, बरोबर, एका जागी बसून. शनिवार रविवार तुम्हाला आराम करण्याचं हे वाटतं, जंक फूड खाता शनिवार रविवार, बाहेर हॉटेलिंग करता, आणि होतं कसं की तुमच्या वयाच्या 40-45 तुम्हाला कुठला तरी रोग जातो, बरोबर, आणि मग डॉक्टरला तेच पैसे खर्च करायचे. अगदी ते खर्च केलेत तरी तुमचा एखादा अवयव निकामी झाला तर पैसे देऊन सुद्धा तो मिळत नाही. बरोबर, त्यामुळे तुम्ही असं म्हणाल की मी खूप पैसे कमवतोय, आरोग्य नसलं तरी चालेल, पैशाने सगळं करता येत नाही, ते करता येत नाही. तुमचा फिटनेस म्हणजे आता माझ्याबरोबर मी सेल्सला जॉब केलेला आहे मल्टीनॅशनल मध्ये 9 वर्ष. माझ्या बरोबरचे जे कलिग होते तर सेल्सचा जॉब म्हणजे टार्गेट कम्प्लीट झाल्यानंतर कुठेतरी जायचं, पार्टी करायची. बरोबर, मी त्यांना सांगतो मी खातही नाही पितही नाही, तर मी कशाला येऊ. नाही म्हणजे आम्ही प्यायल्यानंतर आम्हाला भान नसतं, आम्हाला सुरक्षित घरी सोडण्यासाठी तिथं असं होतं. पण मी शनिवार रविवार ट्रेक करतो. बरं, ओके, तर तुम्ही आरोग्य पहिल्यापासून मेंटेन ठेवा, तुम्हाला नंतर काही फारसं हे लागणारच नाही. बरोबर, म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही घाबरून की बाबा नाही आता खर्च याच्यावर करायचाच आहे की ते होणार नाही, त्याच्यासाठी मी मुलांना आधीपासून सवय म्हणजे त्यांना निसर्गाची ओळख करून देणे की तुमचा बाबा आहे तो कोकणात जन्माला आलाय, त्याला गरज नाहीये, त्याला निसर्गाची सगळी माहिती, पण तुम्ही इथे पुण्यात राहून तुम्हाला निसर्ग नाही कळणार. बरोबर, त्याच्यासाठी तुम्हाला जंगलातच जावं लागेल. आणि मुलं माझी अजिबात न कंटाळता आणि हे येतात, त्याच्यासाठी मी ट्रेकिंग म्हणजे त्यांना हे चालू केलं. नंतर ऑर्कुट आलं, आम्ही ट्रेक बरेच केल्यानंतर मग फेसबुक आलं, पण ऑर्कुटवर सुद्धा आम्ही पोस्ट टाकायचो की असं असं आहे, कोण येतं. तेव्हा काय होतं की मी एकटाच लग्न झालेला होतो आणि बाकीची सगळी मुलं शिकत होती, तर त्यांचं असं असायचं की महिन्याच्या 5 तारखेपर्यंत त्यांचे पैसे यायचे घरनं, आणि मग त्यांचे संपलेले असायचे मंथ एंडला किंवा की मेसचे दिलेले असायचे सगळे. मग ते खर्च सगळे मी करायचो. तेव्हा आम्ही बाईकवरच जायचो, तेव्हा काही कार वगैरे नव्हते आमच्याकडे, बाईकवर जायचो. पण बाईक
च्या पेट्रोल पासून खाणं पिणं सगळं मी खर्च करायचो. त्यांचे जेव्हा यायचे पैसे तेव्हा ते द्यायचे, मी लक्षातही ठेवायचो नाही. ते कोणी नाही दिले तर नाही दिले. म्हणजे तुम्हाला एक प्रसंग सांगतो मी की गुरुपौर्णिमेचा दिवस होता, मला चांगला आठवते. फर्ग्युसन कॉलेज रस्ता जो आहे तिथे वैशाली आणि रुपाली आहे. मी उजव्या बाजूला वैशालीच्याच बाजूला तिथे उभा होतो. पलीकडच्या फुटपाथवरनं एका मुलाने हाक मारली मला, दादा म्हणून. आता सगळे दादा म्हणतात मला, ढोल पथकात मी जातो किंवा सगळीकडे दादा म्हणतात सगळे. तर मी काही ओळखलं नाही त्याला. मग पण असं दाखवणार कसं, त्यांनी एवढं कॉन्फिडेंटली हाक मारली मला, दादा म्हणजे कोणतरी ओळखीचा आहे. बरोबर. माझ्या डोक्यात हा ढोल पथकातला आहे का ट्रेक मधला आहे का काय, मला बरोबर. मी असं दाखवलं की माझी ओळख आहे. तो आला, मग बायको होती त्याच्या बरोबर त्याच्या, आणि तुला तो किस्से सांगायला लागला. आपण विसापूरला गेलेलो, नंतर म्हटलं हा ट्रेक, आणि आठवलं मला कोण आहे. म्हटलं अरे तू काय, म्हणून नाही अरे दादा माझे इथे 4-5 ट्रेक झाले, मग मला जॉब लागला, शिक्षण संपलं, आणि शिक्षण संपल्यानंतर मी बँगलोरला मला जॉब लागला. मी तिथे गेलो, मग तिथे ट्रेक ग्रुप शोधला, तिथे ट्रेक चालू केले. ही पण तिथेच भेटली म्हणे मला. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की दादानी तेव्हा माझ्याकडनं पैसे नव्हते घेतले आणि म्हणे गुरुपौर्णिमा आहे, आणि दोघं जण पाया पडले तिथे. अरे म्हटलं ठीक आहे, असं नका करू, म्हटलं इथे रस्ता आहे. आणि हे पण ते त्यांनी लक्षात ठेवलं होतं की हे आहे. नंतर मला सगळं आठवलं ते. बरोबर. पण तेव्हा झाली होती ती, ही मुलं कोणीही कमवत नाही. बरोबर. आणि त्याच्यासाठी मी की बाबा चला गडकिल्ले तुम्हाला माहिती झाले, बरोबर, आणि तुम्हाला हाऊस आहे ना, मी घेऊन जा, असे ते चालू झालं. नंतर मग ऑर्कुटवर आलं, मग आम्ही हे करायचो. आणि मग कसं होतं की ऑर्कुटवरती त्याचा मित्र असेल दुसरा, तर तो म्हणायचा अरे आम्हाला पण यायचं, पण एवढ्या जणांचा खर्च करणं मला शक्य. बरोबर. मी माझं सुद्धा फॅमिली होती. बरोबर. आणि तर मग आमच्या 3-4 मित्रांनी अरे आपण मला ग्रुप चालू करू, आणि जो काही खर्च येतो तो आधी घेऊ सगळ्यांकडनं, बरोबर, आणि मग आपण जाऊ. तेव्हाही प्रोफेशनल हे नव्हतं हे, कारण मीही ट्रेनिंग घेऊन आलेलो नव्हतो. बरोबर. नंतर मग तो नियम निघाला की तुम्ही जर बेसिक माउंटेनिअरिंग किंवा हे झालेलं असेल तर तुम्ही ग्रुप घेऊन जाऊ शकता किंवा ग्रुप फॉर्म करू शकता. पण तेव्हा आमचा शिवसैषा म्हणून ग्रुपचं नाव ठेवलेलं आहे. ओके. हा, म्हणजे ते याच्यात आहे, साहसोन्ना शिवसैषा बुद्रा भद्राया राजते, तर ते आम्ही घेतलेला होता आणि आम्ही जायचो तेव्हा. त्याच्यासाठी मी ग्रुप हे केला की आता आपल्याला अनुभव आलाय, आपण ऑर्गनाईज करूया सगळ्यांना. आणि आम्ही तेव्हा टेक्निकल वगैरे कुठलेही ट्रेक करायचो नाही, नॉर्मल तोरणा आणि जे बाईक वरती करता येईल असे ट्रेक करायचो आम्ही. नंतर मग हे म्हटलं यार दादा आपण यातनं एक्स्ट्रा थोडे पैसे घेऊया, लोक लुटतायत, आपण काही लुटत नाही, पण आपल्याला इक्विपमेंट पाहिजे. म्हणजे जर टेक्निकल क्लाइम्ब करायचा तर त्यावेळेला मला आठवतंय आम्ही अजूनही 2500-2800 रुपये घ्यायला लोकांकडनं आम्हाला काचकूच होते की अलंग मधून कुलंग. त्या 10 वर्षापूर्वी तो ग्रुप 3500 रुपये घ्यायचा, 10 वर्षापूर्वी. आणि त्यातनं त्यांनी बस विकत घेतलेली, 50 लोकांना घेऊन जायचे, आणि दर शनिवार रविवारी त्यांचा AMK असायचा, मला आठवते. मग ते आपण म्हणे लुटत नाही, पण आपल्याकडे इक्विपमेंट पाहिजे आणि ब्रँडेड पाहिजेत. काय लोकल सुद्धा हे असतात इक्विपमेंट आणि ब्रँडेड जे काय ते ऑथेंटिक आपण देणं गेलो. आता तुम्हाला हे दाखवतो की ह्याला कॅलमिनर, तुम्हाला ते त्याचं पॉडकास्टचं शेवट आहे, पण याच्यावरती इथे लिहिलेलं असतं 25 kN. ओके. याची कॅपॅसिटी असते प्रत्येकाची, की 25 kN. 1 kN म्हणजे किलो टन जे असतं ते 102 किलो साधारण. असे 25 म्हणजे साधारण 2500 किलोचं वजन जेव्हा याच्यावर पडेल तेव्हा हे ब्रेकिंग स्ट्रेंथ. बरोबर. तर हे माहिती पाहिजे तुम्हाला घेताना, बरोबर, इक्विपमेंट घेताना, बरोबर, की ब्रँडेड घ्यायचं. हे छोटं वाटेल तुम्हाला, पण 2500 किलो म्हणजे 100 किलोचे 25 टाकले तरी याची स्ट्रेंथ. बरोबर. म्हणजे आणि हे ब्रँडेड असेल तरच उपयोग असतो. तुम्ही लोकल जर घेतलं तर त्याची गॅरंटी नसते. बरोबर. कधी तुटेल काय सांगता येत नाही. पण हे अनुभवात आता मी अरुण सावंत सर, तुम्ही नाव ऐकलं असेल तर त्यांच्याबरोबर ते कॉल करायचे, आमच्या गप्पा व्हायच्या. आणि हे हरिश्चंद्रगडाचं ते जिथे गेले कोकणकडे पडून, तर तेव्हा सुद्धा माझा नळीच्या वाटेनी ट्रेक होता. मी मागे लोकांना जे हळू चालतात त्यांना घेऊन येत होतो, पण त्यांना मला माझ्या मुलाला भेटायचं होतं. त्यासोबत तुम्ही आहात ना इथे,
मुलाला भेटते, थांबलेले बऱ्यापैकी, पण नंतर त्यांना खाली उतरून तो ट्रॅव्हर्स मारायचा होता आणि थोडा उशीर झालेला, त्यामुळे ते गेले आणि ऋग्वेद माझ्याबरोबर होता, पण त्यावेळेला त्यांची भेट झाली नाही आणि नंतर त्यांचा अपघात झाला आणि गेले. बरोबर. अरुण चव्हाण. मग ते मनाला लागलेलं माझ्या. पण ही इक्विपमेंट ही तुम्हाला माहिती पाहिजेत आणि त्याच्यासाठी ही इक्विपमेंट काय असतात ही म्हणजे लहानपणापासून जर त्याची ओळख असेल त्याच्यासाठी मी ग्रुप तयार केला. बरोबर. बरं, बाकी जे ग्रुप आहेत खूप म्हणजे 50-50, 100-100 लोकांना घेऊन जातात. तिथे वरती जाऊन सिगरेट फुकणं, दारू पिणं हे सगळं असतं. हे म्हटलं माझ्या बरोबर जे येतील बऱ्याच लोकांना हे नको असतं. बरोबर. म्हणजे त्यांना इतिहास माहित असतो, तिथे रक्त सांडलंय आपल्या मावळ्यांनी हे माहित असतं. बरोबर. पण त्यांना ऑप्शनच नसेल तर करतील काय, कुठल्या तरी याच्याबरोबर जातात ते. पण मी सांगतो की तुम्ही या बॅचला नका येऊ, पुढच्या बॅचला या, पण या बॅचला मी 20च लोक घेऊन जाणार आहे. आणि त्याच्यामुळे मी एवढा स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे चांगल्या घरातली लोक सुद्धा त्यांच्या मुली असतील किंवा ते विश्वासाने पाठवतात. बरोबर. तर त्याच्यासाठीच मला ग्रुप तयार करायचा होता की तुम्ही उतरलात ना की तिथनं बारला जा आणि दारू पीत बसा. बरोबर. पण गड किल्ले जिथे आपल्या रक्त सांडलंय बरोबर तिथे तुम्ही दारू आणि हे पिऊ नका. बरोबर. म्हणजे हा अपमान आहे शिवाजी महाराज. बरोबर. आणि तुम्हाला ते कळत नसेल तर तुम्ही येऊ नका. त्याच्यासाठी मी ग्रुप म्हणजे प्रोफेशनल ग्रुप चालू केला आणि माझं मूळ ध्येय हेच होतं की तिथे हे असलं काही होता कामा नये आणि लोकांना खरंच निसर्गाची ओळख व्हावी. आता तुम्ही किती दिवसातून असं ट्रेकिंग असतं? महिन्यातनं 2 ट्रेक असतात. ओके. तेही 2nd आणि 4thला असतो आमचा, कारण बँकवाले जे असतात त्यांना सेकंड तक्रार करतात, आम्हाला 2ndला सुट्टी असेल तुम्ही तेव्हा ठेवत नाही. 1st आणि 3rd मी टाळतो, कारण लोकांना ते हे असतं. पण 20 जणांनाच कंपल्सरी 20 जण म्हणजे टेक्निकल जिथं आता रायगड आहे. तुम्ही हे पण करता ना काहीतरी मीडियम, म्हणजे ट्रेक कुठला ट्रेक करणार आहे, मग त्याची लेवल किती आहे ते आपण जे प्लेयर जे आपण तयार करतो किंवा इमेज तयार करतो ट्रेकची जे आपण फॉरवर्ड करतो त्याच्यात आपण सगळं लिहिलेलं असतं की याची लेवल कुठली आहे. आणि मी सांगतो काय, मी कोणी रजिस्ट्रेशन केलं की माझ्याकडे एक्सेल शीटवर त्यांचा नंबर येतो. बरोबर. त्यांची एक तर वय बघतो मी, म्हणजे वय ओके असेल तर ठीक आहे. त्यातही असं नाहीये की वय म्हणजे कॉलेजमध्ये जाणाऱ्यांचं वजन 109-110 किलो बघितलेलं आहे. बरोबर. की आपण समजतो अरे हा एवढा लहान आहे म्हणजे हा आरामात करेल, पण असं नाही. प्रत्यक्ष भेटायचं, हे फिटनेस आपल्याला कळतं. बरोबर. किंवा शेवटचा ट्रेक कुठला केलेला असतो आणि कधी केला, नाहीतर 5 वर्षापूर्वी कुठला तरी केलेला असतो आणि ते सांगतात मी हा केलेला, कधी केला, शाळेत असताना केलेला, आता केवढा झालायस तू, आणि चालायची तुझी कॅपॅसिटी नाहीये. त्यामुळे हे काही नियम मी अगदी म्हणजे मी पुढच्या वेळा एक सोपा घेणार आहे, तिथून सुरुवात कर. म्हणजे तेही मी सांगतो, थंडीतले ट्रेक जे असतात ते रेंज ट्रेक असतात, कारण थंडीत दम कमी लागतो आणि उन्हाचा त्रास कमी होतो. त्यामुळे या 4 महिन्यात सगळ्यात कठीण किल्ले असतात. सुरुवात पावसाळ्यापासून होते. मी पहिला ट्रेक रायगड ठेवतो कधीही. ओके. रायगडला सगळे या, मला त्यात कॅपॅसिटी कळते. पावसाळ्यातले ट्रेक गुहांमध्ये पाणी असतं, स्टे ट्रेक करता येत नाही. बरोबर. त्यामुळे त्यावेळेला 1 डे ट्रेक असतो आणि सोपे असतात. तिथे मला कळतं की अरे हा पुढचा ट्रेक करू शकतो, कठीण ट्रेक. तिथनं उन्हाळा चालू होतो. उन्हाळ्यात आपण एक तर जंगल ट्रेक ठेवतो किंवा नाईट ट्रेक ठेवतो. म्हणजे कळसुबाई सुद्धा आपण उन्हाळ्यात ठेवतो, पण तो नाईट ट्रेक ठेवतो, कारण वरती प्रचंड गार असतं आणि वारा असतो. थंडीत ते सहन होत नाही. बरोबर. त्यामुळे आता किल्ल्यांचे पण प्रकार आहेत, म्हणजे गिरिदुर्ग आहे, जलदुर्ग आहे, वनदुर्ग आहे, भुईकोट आहे. कुठले किल्ले कधी करायचे याचं सुद्धा एक गणित असतं. बरोबर. की तुम्ही जंगलातले ट्रेक आहे ते जर थंडीत ठेवलेत, आता लोक बरेच आत्ताच वासोट्याला जातात, अरे ते पाणी गार असतं, तुम्ही त्या कॉर्नरवरती तिथे त्याच्या काठावरती टेंट लावून झोपता, आणि पण थंडीत कशासाठी करता हे? आणि मग उन्हाळ्यात कुठले करणार तुम्ही ट्रेक? ऑर्गनायझर्सला या पण गोष्टी माहिती पाहिजेत खरं तर. खूप म्हणजे त्याची गणित आहे. बरोबर. की तुम्ही जर कुठलेही ट्रेक कधीही ठेवलेत तर उपयोग नसतो. बरोबर. त्यामुळे हेही अनुभवात सांगतो काय, ट्रेकिंग हे अनुभव जर तुमच्या गाठीशी असेल तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता, नाहीतर. आणि आता झालं कसं की मला 30-35 वर्षाचा अनुभव आहे. बरोबर. माझा मुलगा 6व्या वर्षापासून ट्रेक करतोय आणि सगळे कठीण किल्ले करून झालेत. बरोबर. आज तो 12वीत आहे. इंजिनिअरिंग चालू जेव्हा होईल किंवा इंजिनिअरिंग झालेलं असेल त्यानंतर
त्याला अनुभव असं एक, त्याला माहिती आहे कुठले ट्रेक कधी करायचे. बरोबर, त्यानं बघितलंय, तिथल्या वाटा माहिती आहेत सगळं. म्हणजे अगदी मी तेव्हा किल्ले करू शकलो नाही 60 वर. आता महाजन सरांकडे बघून तुम्हाला माहित असेल की नाही माहित नाही, पण महाजन सर आहेत ते वयाच्या 90-92 वर्षापर्यंत दर शनिवार रविवारी सिंहगडला जायचे. आणि जे लोक बोलतात आहे माझी 40 आता नाही शक्य, अरे अजून 50 वर्ष आहेत तुझ्या हातात. बरोबर, मग ते सांगायचे की अजून तुझ्या हातात 50 वर्ष आहेत, तू स्वतःला काय म्हातारा समजायला लागला आता, चालू कर आत्ता. म्हणजे ज्यांना असं वाटतं की नाही आता उशीर झाला मला, 40 वर्ष आहे आता काय ट्रेक चालू करू मी आणि कधी होणार माझे किल्ले, असं नाहीये. बरोबर, तुम्ही कधीही चालू करू शकता. तुमचा फिटनेस असेल तर तुम्ही कधीही चालू करू शकता. आणि कशाला किंवा फिटनेस नसेल तरी सुरुवात छोट्यापासून करा, ऑटोमॅटिक कन्वर्ट होईल. छोट्यापासून सुरुवात करा. कशाला लोक चालायला जातात, बरोबर, नॉर्मल चालतात, त्यांना वाटतं चालल्यामुळे माझं स्टॅमिना नाही वाढत. प्रत्येकाला मी सांगतो ट्रेकला येणारा जो असतो, आमच्या दर 2 ट्रेक मध्ये 15 दिवसाचं अंतर असतं. बरोबर, त्याला सांगतो तू रजिस्टर केलंय सात, आजपासनं पेप्सी किंवा कोकच्या ज्या मोठ्या बाटल्या असतात 2.5 लिटरच्या, त्या 2 बाटल्या पाठीवर सॅक मध्ये घ्यायच्या आणि चाल. ते 15 दिवस तू आत्ता जेवढं चालतो तेवढं चालू शकलास तर ट्रेकला ये. ज्यांना वजन कमी करायचंय किंवा हे यांना सुद्धा नॉर्मल चालत असाल तुम्ही, तर त्याच्यापेक्षा हे करून बघा, तुमचं वजन लवकर कमी होईल. कारण तुम्ही नॉर्मल तुमचं वेट आहे हे नेहमीच कॅरी करत असतात. बरोबर, पण त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा वेट तुमच्याकडे येतं पाठीवर, तेव्हा तुमचं खरं एक्झर्शन होतं आणि तुमचं वजन कमी होतं. मग बरेच जण आता मला सांगतात की अरे हा हे झालंय, बरोबर आहे. कारण ट्रेकला सुद्धा तुमच्या पाठीवर सॅक असते. बरोबर, नॉर्मल तुम्ही विदाऊट सामान चढूच शकत. बरोबर बरोबर. आणि मग तेव्हा दमतात लोक. 10 मिनिटं झाली की कधी येणार, 3 तास चढायचंय आपल्याला, सुरुवात होऊन 10 मिनिटं झाली. तर याच्यासाठी मी मुलांसाठी, माझ्या स्वतःच्या फिटनेससाठी की मला म्हणजे कुठेतरी डॉक्टरकडे पैसे घालवण्यापेक्षा मी ट्रेकचा पैसे घालतो. बरोबर, इक्विपमेंट घे असं माझं आहे. आणि आतापर्यंत देवाच्या कृपेने कधीही असं म्हणजे डेंग्यू होऊन गेला मला, चिकनगुनिया होऊन गेला, पण लोकांचे सांधे हलवत नाही त्यांना. बरोबर, ते मी दर महिन्यात 2 ट्रेक करतोय. बरोबर, म्हणजे ते चिकनगुनिया होऊन गेल्यानंतर 8व्या दिवशी आमचा ढाकबैरी होता आणि रॅपलिंग होतं. आणि आमच्या 2 व्हॉलेंटियर आजारी पडलेले, 1 व्हॉलेंटियर घेऊन मी 50 लोकांचं रॅपलिंग करून घेतलं. बापरे. तेव्हाचा माझा फोटो बघाल तर म्हणजे वाऱ्यावर उडून जाईल की काय, एवढा बारीक झालेलो मी. पण तुम्ही प्रॅक्टिस जर ठेवलीत रोजची चालायची, किंवा आता आपल्याकडे पुण्यात तर सगळीकडे टेकड्या आहे. बरोबर, म्हणजे ARAI आहे, इथे महात्माची टेकडी आहे, कुठेही गेलं तरी टेकडी आहे, तळजाई आहे. बरोबर, तुम्ही फार काही करायला लागत नाही. टेकडीवर 2-3 वेळा वर खाली करा, अगदी टेकडीवर वर जाऊन मोर बघत बसू नका तिकडे जाऊन, त्याने काही होणार नाही. बरोबर, तुम्हाला जर खरंच फिट राहायचंय तर वरखाली करा. आणि हे तुम्हाला इतर काही करायची गरज नाही. महिन्यातनं 2 ट्रेक केलेत ना, कुठेही जाऊ नका, घोराडेश्वरला जाऊन या. अगदी मी सगळ्यांना सांगतो, घोराडेश्वरला चढून वरती या, तर शनिवार रविवारी जा, फार लांब नाहीये, इथे जवळच आहे, जाऊन या, तुम्ही फिट राहा. त्यामुळे असं सगळं तुम्हाला कसं आहे माहितीये का की हा ग्रुप मी पैसे कमवणं हा उद्देशच नाही. माझ्याबरोबर जे व्हॉलेंटियर येतात ते चांगल्या कंपन्यांमध्ये कामाला आहे, माझं सगळं सेट आहे. बरोबर, त्यामुळे ह्या पैसे कमवणं हे नाही. आपण 200-300 रुपये एक्स्ट्रा का घेतो हे मी तुम्हाला सांगतो. 17 सीटर गाडी असेल तर 17 लोक जर आली तर ते आपलं गणित बसतं. त्याच्यात 3-4 लोक जरी कमी आली तरी पर हेड जे ट्रान्सपोर्टेशन आहे, तुम्ही 50 किलोमीटर जरी जायचं असेल तरी ते बसवाले जे असतात ते 300 किलोमीटर पर डे घेतात. बरोबर, तुम्ही आदल्या दिवशी 10 वाजता निघालात तर ते त्या दिवशी ते 300 किलोमीटर, पुढच्या दिवशी ते 300 किलोमीटर. आता मी सांगतो काय, माझ्या ट्रेक ग्रुपमधनं बाहेर पडून त्यांनी कॅल्क्युलेशन केली, 300 किलोमीटर म्हणजे याला किती लागतात, एक 400 रुपये पर हेड लागतात, 400-450 रुपये. जेवणाचे, नाश्त्याचे एक 2दा आणि जेवणाचे 150 रुपये, 200 रुपये, म्हणजे ते 400 रुपये लागतात. हे 300-400 रुपयाला 800 रुपयात होतं, तर दादा 1200 रुपये का घेतो. मग त्यांनी ग्रुप काढला. मग त्यांना कळलं की अरे आदल्या दिवशी निघायचं तर हे 300 किलोमीटर आधीचे पण घेतात. 2 ट्रेक केल्यावर ग्रुप बंद. पहिल्या ग्रुपला सगळ्यांनी टी शर्ट वगैरे छापून घेतले आणि मुद्दामच मला मी अजूनही सांगतो, डोंबिवलीचे 2-3 ग्रुप आहेत किंवा पुण्यातले ग्रुप आहेत ज्यांच्याकडे स्वतःकडे इक्विपमेंट नाही आहेत, पण ते चांगली अरेंज करतात आणि खूप चांगलं करतात. ते माझ्याकडे येतात
दादा मला रोप हवेत, 8 हार्नेस हवेत, हे एवढं हवं, हेल्मेट हवेत, माझ्याकडे सगळं आहे आणि मी एकही रुपया त्यांच्याकडनं घेत नाही कधीच. ते येऊन घेऊन जातात. ट्रेकला जाताना आधी मला विचारतात काय तिथे प्रॉब्लेम नाही ना, बरोबर, तू तिथल्या लोकल माणसाला विचारून घे. पण मी कधीच हे करत नाही. तर ही जे माझ्या ह्याच्यातनं बाहेर पडलेले किंवा ग्रुप काढलेले होते ज्यांनी, त्यांना नंतर कळलं की अरे दादा तर यातनं काही कमवतच नाही. जर जास्तच लोक कमी, कारण मी ट्रेक कधी कॅन्सल करत नाही. बरोबर, म्हणजे 17 सीटर कमीत कमी बस असते, अगदी 11 लोक आली तरी मी घेऊन जातो. मग 2 लोकांचे खिशातनं मला घालायला लागतात पैसे ट्रॅव्हलिंगचे. बरोबर, कारण व्हॉलेंटियर जे असतात त्यांना आपण पैसे देत नाही. बरोबर, पण निदान त्यांच्याकडनं पैसे तरी यायला नको. म्हणजे त्यांना फ्री, कारण ते आज सगळं करतात का, म्हणजे वर स्टेट ट्रेक असेल तर भांडी घालण्यापासून सगळं करतात म्हटल्यावरती त्यांच्याकडे पैसे मागणं चुकीचं वाटतं. बरोबर, म्हणजे त्यांचे पैसे पण यांच्यातच हे असतात. बरोबर. म्हणजे जर 17 सीटर असेल आणि माझ्याबरोबर 3 व्हॉलेंटियर आणि मी, म्हणजे त्यातले 13 लोकच पैसे देणारे, बरोबर, त्यातले पण 4 कमी झाले तर 9 लोकच असतात. बरोबर, हे पर हेड जे वाढतं हे सगळं खिशातनं घालायला. बरोबर. तर त्याच्यासाठी आपण 200-300 रुपये एक्स्ट्रा घेतो की निदान आपण अनुभव आणि सगळ्यांना जबाबदारीने घेऊन जातो, खिशातनं तरी पैसे द्यायला नको. बरोबर, हे आणि तुम्ही हे एक्सपेक्ट करणं म्हणजे. बरोबर. तर असं आपण त्याच्यासाठी आपण ट्रेक ग्रुप चालू केला आणि आता 10 वर्ष होईल आता 10वं वर्ष ग्रुपला. ग्रुप ट्रेक खूप आलो ना, पण प्रोफेशनल ट्रेक हे करून 2016ला आपण हे चालू केलं. या जून मध्ये 10 वर्ष पूर्ण होतील. पण एकदा कोविड सोडून, पण कोविडमध्ये सुद्धा आपण डागबारी जिथे रिस्की पॅच आहेत तिथे स्वतःच्या खर्चाने बोल्टिंग करून घेतलं. हो, मग आम्ही 4 जण जायचो. हे त्याला हे लागते बोल्टिंग करायला, स्क्रूइंग करायला, भोग पाडायला बॅटरी असते त्याची, ते सगळं घेऊन तिथे चढायचं आणि जिथे रिस्की वाटतंय अशा ठिकाणी एका पायावर उभं राहून तिथे बोल्टिंग करून तिथे बोल्ट करून पण ते केलं आपण. म्हणजे तिथे काय असं कोणी पैसे आपल्याला दिले किंवा असं काही हे नाही केलं. कोविडमध्ये आपला गिरिदुर्ग ग्रुप जो आहे त्याच्यावर मी एक फक्त पोस्ट टाकली की आपल्याकडे अशी एक वस्ती आहे कोथरूडला, हिलव्ह्यू म्हणून आहे, त्यांचा लेबर कॅम्प होता आणि त्यात 127 लोक अडकलेले होते. तर मी फक्त एक पोस्ट टाकली की असं आहे, एवढे पैसे आले की त्यातनं आम्ही 3 महिने दर आठवड्याला रेशनचं किट, रोज सकाळचा नाश्ता त्या लोकांना, कारण त्यांना बाहेर पडून देत नव्हते. पोलिसांची गाडी त्यांच्या दारात असायची. रोजचा सकाळचा नाश्ता, लहान मुलं जेवढी होती 20 त्यांची, त्यांना दूध आणि बिस्किट रोज, हे सगळं 3-3.5 महिने आपण त्यांना देत होतो एका पोस्टनं. हे ओळखी पण झाल्या, लोकांना माहिती की हे पैसे जे आहेत हे कुठे दुसरीकडे खर्च होणार नाही. बरोबर, म्हणजे तेवढा विश्वास आहे लोकांना एवढ्या वर्षात. मस्त भारी गप्पा झाल्या. म्हणजे आपण इक्विपमेंट बद्दल पण हे केलं, बऱ्याचशा ऍक्च्युअली तुमचे अनुभव बघितले, रिस्क काय घेऊ नये, बरोबर ते बघितलं, फिटनेस साठी काय करावं हे बघितलं. आणि तुम्ही पैसे नको तिथे खर्च करू नका, असे इव्हेंट ना जात जा. चांगलं अगदी तुम्हाला टेक्निकल नका चालू करू, एक 5-6 वर्ष साधे ट्रेक करा, तुमचं फिटनेस राहील. महिन्यातनं 2दा जायला काहीच प्रॉब्लेम नाही. 2 शनिवार रविवार, म्हणजे मी जर लग्न झाल्यावर 4 शनिवार रविवार जायला लागलो तर बायको म्हणेल तिथेच घर बांधणार तिथे. बरोबर, पण म्हणजे ती पण अडवत नाही, कारण तिला माहिती आहे की आज माझ्या बरोबरचे जे लोक आहेत, म्हणजे जे कलिग आहेत, मी तुम्हाला मगाशी सांगायचं राहिलं, मी पोस्ट टाकली की त्यांच्या ज्या बायका लग्न झालेलं आहे त्यांना अशी काढतात, म्हणजे बघा त्यांच्याकडे, त्यांचा फिटनेस बघा आणि तुम्ही काय करताय, शनिवार रविवार फक्त झोपता. मग त्यांचे फोन येतात, म्हणजे तू जर परत पोस्ट टाकलीस, फोटो टाकलेस तुझे, तू बाकीच्यांचे टाकू, तुझे टाकू नको, तुझा फिटनेस बघितलं की आमच्या घरनं रोज शनिवार रविवार आमचा फुकट गेला सगळं. पण शिकत नाहीत त्यांना की अरे ये ना माझ्या बरोबर, पण मी काय नाही म्हणत नाही. पण हे सगळं असं आहे की तुम्ही त्यातनं निसर्गही अनुभवता, तुमचा फिटनेस सांभाळता, तुमच्या मुलांना आदर्श घालून देता, की घरात बसून नुसतं सिरियल, कुठलं तरी सासू सोनेची भांडणं किंवा गेम खेळण्यापेक्षा हे खूप छान आहे. बरोबर. आणि निसर्ग म्हणजे पावसाळ्यात तर स्वर्ग असतो, जिवंतपणे स्वर्गात जाऊन येणं, आपल्या खाली ढग असतात आणि आपण वर असतो टोकावर. बरोबर. हे अनुभव तुम्ही नाही, म्हणजे हे लोक मला विचारतात अरे काय गड किल्ल्यावर ते काय मिळतं, पण हे तिथे गेल्याशिवाय नाही कळत.
खरं. त्यामुळे मस्त छान गप्पा झाल्या. गप्पा तर होतच राहणार अशा हो. कंटिन्युअस. आणि त्याला एवढे अनुभव आहेत त्यामुळे मलाही मी आग्रह करीन की तुम्ही येत जा ट्रेकला. अगदी 2 महिन्यात एकदा आहे. पण कसं आहे की तुम्ही एकदा त्याची ते व्यसन आहे. बरोबर. एकदा त्याची हे लागली की तसं दारू किंवा याचं व्यसन असतं, हे व्यसन आहे. ज्या लोकांना हे व्यसन लागतं, म्हणजे अरुण सावंत सर सुद्धा 64-65 वर्षाचे असताना म्हणजे त्यांच्यासारखे कोणी रस्ते शोधलेले नाहीये. म्हणजे लिंगाणा जो आहे तो क्लाइंब करणं आपल्याला माहिती असतं. बरोबर. पण या माणसांनी पलीकडनं उतरून रॅपलिंग करून तिथे गुहा आहेत, तिथे जेल आहे, हे शोधून काढलं. बापरे. म्हणजे हे कुणाला माहिती नव्हतं आधी, त्यांच्या आधी. पण हा माणूस जिथे गडाच्या 4ही बाजूला तो जायचा. मग मी कसाही जाईन, म्हणजे खाली काय आहे हे माहित नसताना वरनं रॅपलिंग करून उतरायचं, किती खोल आहे माहित नसताना. बरोबर. हे खूप रिस्की होतं. पण तो माणूस एकतर वाहून घेतलं होतं. हा, त्याला वाहून घेतलं होतं. बरोबर. आणि आमचे गुरु आहे असे देत सगळे. बरोबर. की त्यामुळे चालतंय. मस्त. खरंच भारी झाले गप्पा. म्हणजे अनुभव सांगत राहिलो तर खूप 4-5 तास जातील, पण आपल्याला लिमिट असते. बरोबर. त्यामुळे इथं आपण थांबतोय गोलगप्पावरती. खरंच आल्याबद्दल धन्यवाद.